प्रभु यीशु मसीह का धन्यवाद, उन्होंने फिर से हमको एक मौका दिया आप लोग के साथ संगति करने के लिए। प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद हो, कारण त्याने पुन्हा एकदा संधी दिली तुमच्या सोबत सहभागिता करण्याकरता। गया 2 हफ्ता प्रभु के दास के साथ हम लोग सब परिवार मिलकर केरला में एक बहुत ही अच्छा आशीषी संगति 3 दिन का संगति करने का मौका मिला। मागील 2 आठवड्यामध्ये प्रभूच्या दासासोबत सहपरिवारासह त्या ठिकाणी 3 दिवस प्रभूची सेवा करण्याकरता सहाय्य केलं और बहुत ही अच्छा आनंदित था। वहाँ का विषय जो आत्मिक युद्ध के विषय में था, उस विषय में वो 3 दिन हम लोग सभी भाई लोग मिलकर वो संगति करने का प्रभु ने मौका दिया। आणि 3 दिवस त्या ठिकाणी संदेश होता। वो 3 दिन हमें आत्मिक युद्ध के विषय में एक बहुत अच्छा संगति प्रभु ने हमको दिया। आणि 3 दिवस आत्मिक युद्ध संबंधाने प्रभु आमच्याशी बोलला। तो शुरुआत में हम जब मीटिंग जब करने का इच्छा ये था कि हम लोग सिर्फ केरला के ब्रदर्स ही वहाँ पर, मतलब जो केरला के ब्रदर्स ही वहाँ पर लोकल ही रहकर आराधना करेंगे और एकत्र करेंगे, संगति करेंगे, उस बोध्य में हम लोग थे। लेकिन बाद में प्रभु ने एक ऐसा अवसर बाकी के भाई लोग को, महाराष्ट्र से भी और दिल्ली से, ऐसा अलग अलग जगहों से प्रभु ने भाइयों को एकत्र कर एक बहुत बड़ा अच्छा संगति प्रभु ने दिया। आणि सुरुवातीला अशा प्रकारची योजना होती की फक्त केरळचे भाऊ लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी संधी करतील, अशा प्रकारे योजना बनवलेली होती। पण मग त्याच्यानंतर दिल्ली, महाराष्ट्र आणि भारतामधून वेगवेगळ्या राज्यातून लोक त्या ठिकाणी आले आणि खूप आशीर्वादित अशा प्रकारची संगती त्या ठिकाणी झाली। वो क्या है ना, जब सिर्फ मलयाली लोग एकत्र होते हैं तो एक ही प्रकार का कल्चर और उसकी रीति वहां पर चलता है। आणि ज्या वेळेला मल्याळी लोक एकत्र येतात त्या वेळेला त्या ठिकाणी फक्त तेच मल्याळी कल्चर जे आहे त्या ठिकाणी चालतं। वो नॉर्मल है। अगर सिर्फ मराठी मीटिंग रहेगा तो एक मराठी कल्चर वहां पर रहता है, या हिंदी रहेगा तो वो कल्चर रहता है। आणि ते एक सर्वसाधारण गोष्ट आहे की ज्या वेळेला सर्व महाराष्ट्रीयन लोक येतात त्या वेळेला ते महाराष्ट्रीयन कल्चर प्रमाणे त्या ठिकाणी सर्व गोष्टी होतात। लेकिन प्रभु के दया से वहां पर हमें अलग अलग विभाजों से वहां पर जब भाई लोग एकत्र हुए, एक बात का एहसास हमें वहां पर हुआ कि ये स्वर्ग में भी अभी क्या रहेगा, अलग अलग प्रकार के भाषा के गोत्र के लोग वहां पर एकत्र होकर एक मन और एक आत्मा में जो आराधना का सच्चाईपन है, उसका एक छोटा सा स्वाद हमें मीटिंग में मिला। आणि देवाच्या कृपेने वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या प्रांतातले लोक त्या ठिकाणी एकत्र आले आणि सर्वांनी मिळून त्या ठिकाणी फेलोशिप केली। तर त्याचं एक खूप ज्वलंत उदाहरण आम्हाला मिळालं आणि ते म्हणजे हे की स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या भाषिक, वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी सुद्धा सगळे लोक एक मन होऊन प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करतील। वो तो प्रिय, जब तक हम भूमि में जी रहे तभी तभी के लिए है अलग अलग भाषा, अलग अलग गोत्र, अलग अलग रीत रिवाज। लेकिन स्वर्ग में जाएंगे तो हम लोग सब लोग रूपांतर होने वाले हैं, हम सब लोग मसीह जैसा दिखने वाले हैं। वहां पर दुनिया की बातें वहां पर नहीं आएगा। आणि मग हे फक्त जगामध्ये राहत असताना आपल्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रांत आहे, पण स्वर्गामध्ये गेल्यानंतर असा वेगळेपणा राहणार नाही। कारण का की आपलं हे जे शरीर आहे ते रूपांतरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेचं होऊन जाईल आणि मग त्या ठिकाणी वेगळं वेगळं असं काही राहणार नाही। इसलिए प्रभु आज जब हमको संगति दे रहा है, वो भाईचारा का अनुभव हमको दे रहा है। आणि म्हणूनच प्रभू आज आपल्याला जी काही सहभागिता देत आहे ते बंधु प्रीतीमध्ये ती सर्व काही आपल्याला अनुभव देत आहे। वो उस भाईचारा और प्रेम में जब रहते समय में एक दूसरे का गोत्र क्या है, एक दूसरे का भाषा क्या है, उसका संप्रदाय क्या है, ये सब बातें हम मसीह में नहीं देख रहे, क्योंकि हम सब मसीह में एक है। आणि आपण बंधु प्रीतीमध्ये ख्रिस्तामध्ये एकत्र आल्यानंतर मग कोण कुठल्या प्रांताचा, कुठल्या भाषेचा हे सगळं पाहत नाहीये, तर कारण का की आपण ख्रिस्तामध्ये सर्व एक आहोत। पहिला कोरिंथी 12 का 13 पढ़े। पहिले करंदीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 13 वचन वाचा। क्योंकि हम सब ने क्या यहूदी हो क्या यूनानी, हाँ, क्योंकि हम सब ने क्या यूनानी हो या यहूदी हो, आणि आपण सगळ्यांनी, आपण यहुदी असू द्या, परराष्ट्रीय असू द्या, क्या दास हो क्या स्वतंत्र, अभी देखो दूसरा गोत्र है, दास हो या स्वतंत्र, एक ही आत्मा के द्वारा एक देव होने के लिए हाँ। बपतिस्मा लिया। एक ही होने के लिए एक ही आत्मा के द्वारा एक ही आत्मिक बपतिस्मा में हम लोग सब लोग एक देह हो चुके हैं। आणि एक शरीर होण्याकरता एका आत्म्याच्या द्वारे आपला बाप्तिस्मा झाला। ये बस 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 ये सब कब हुआ? आणि हे सगळं केव्हा झालं? जब प्रभु उद्धार के टाइम पे हाँ? हमारे जोर से जब बोलो।
जब उद्धार हुआ तब हमारा उद्धार जब हुआ, प्रभु ने हमारा उद्धार सब अलग अलग टाइम में हुआ ना। हाँ, आणि आपलं सगळ्यांचं तारण सगळ्यांचं वेगवेगळ्या वेळेला झालं जब प्रभु यीशु मसीह सूली पर बलि इसका प्रेज लॉर्ड, हम लोग एक एक जो नया जन्म में वो अनुभव में प्रवेश किया वो राइट है, लेकिन कलवरी क्रूस पे यीशु मसीह हमारे लिए मरकर पुनरुत्थान होते समय में क्या हो गया, उन्होंने आत्मा को फूंक कर हमें आत्मा दिया। वो तब उस आत्मा को फूंक कर पवित्र आत्मा को हमारे लिए दिया, उसी क्षण तभी क्या हो गया 2000 साल पहले, तभी के तभी हम लोग एक आत्मा का बपतिस्मा हमें मिलकर एक देह बन गए हम लोग। आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त कल्वरी वधस्थावर आपल्या करता मेला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला आपल्या श्वासाच्या द्वारे आपला आत्मा फुंकला, त्या वेळेला तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आपल्याला मिळाला आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण एक शरीर झालो आणि एक आत्म्याच्या द्वारे आपला बाप्तिस्मा झाला आणि आपण सगळे एक झालो। फक्त ज्या वेळेला आपला वैयक्तिक बाप्तिस्मा ज्या वेळेला झाला, त्या वेळेला आपण त्या अनुभवामध्ये रूपांतरित झालो। तो जब पत्रोस ने जब प्रचार किया उस दिन 3000 लोग एकत्र होकर वहां पर पहले बार कलीसिया मंडली करके अनुभव शुरू हुआ है। वहां पर है एक देह होकर एक शरीर का अनुभव। आणि मग ज्या वेळेला पेत्राने प्रचार केला त्या वेळेला 3000 लोकांपेक्षा जास्त जे लोक आहे त्यांनी बाप्तिस्मा घेऊन प्रभूचा स्वीकार केला। त्या वेळेला सगळ्यात पहिले प्रभूचं शरीर जे आहे ते एकत्र आलं आणि ते एक शरीर झालं। बपतिस्मा मतलब वो लोग ने जब विश्वास किया तब वो लोग एक देह बन गए। एक देह बनने के बाद फिर वो लोग ने पानी का बपतिस्मा लिया। आणि मग ज्या वेळेला त्या लोकांनी विश्वास केला त्या वेळेला ते एक शरीर असं झाले आणि विश्वास केल्यानंतर त्यांनी बपतिस्मा घेतला। तो मतलब विश्वास में ही नया जन्म में हमको पवित्र आत्मा का बपतिस्मा हो गया। आणि मग आपण विश्वासाच्या द्वारे नवा जन्माच्या द्वारे आपला बपतिस्मा झालेला आहे, आत्मा का बपतिस्मा। आत्म्याचा बपतिस्मा। उसके बाद नया जन्म के बाद उसको वचन के द्वारा क्या एहसास हो रहा है, प्रभु ने दिया हुआ आज्ञा के अनुसार पानी का बपतिस्मा लेना चाहिए। आणि मग नवा जन्म झाल्यानंतर पवित्र आत्मा आपल्याला ज्याप्रमाणे सांगतो त्यावेळेला आपल्याला पाण्याचा बपतिस्मा घेत असतो। उसी रीति से आज 2000 साल हो गया वो घटना होकर, प्रभु का सावित्री मंडली अभी भी है। वो सावित्री मंडली में जो मैं पहले से ही हूँ, मेरा नया जन्म होने के द्वारा मुझे समझ में आया मैं तो 2000 साल पहले ही जुड़ा हुआ था करके। आणि मग या गोष्टीला 2000 वर्ष झाले आणि तेव्हापासून प्रभूची जी प्रस्थापित मंडळी आहे ती अजून आहे आणि नवा जन्माच्या द्वारे मला या गोष्टीचा अनुभव झाला की मी सुद्धा प्रभूच्या त्या शरीराचा एक अवयव आहे। हाँ, और उस नया जन्म के बाद यहाँ पर भाई लोगों को मिला, स्थानीय कलीसिया मिला, स्थानीय कलीसिया को मिला प्रभु के दास के साथ वचन के द्वारा। तब वहां पर बात करके उद्धार का अनुभव से फिर मैं क्या कर रहा हूँ, पानी का बपतिस्मा लेकर स्थानीय शरीर का अनुभव, कलीसिया का अनुभव ले रहा हूँ। आणि ज्या वेळेला प्रभूची जी स्थानिक मंडळी त्या स्थानिक मंडळीमध्ये मी आलो, त्या भाव लोकांशी मिळालो आणि त्या वेळेला नवा जन्माचा अनुभव मला आला आणि मग त्या नवा जन्माच्या अनुभवानंतर मग मी पाण्याचा बपतिस्मा घेतला। तो पानी का बपतिस्मा के पहले ही, नया जन्म के द्वारा पहले ही हमारा आत्मा का बपतिस्मा हो चुका है। आणि पाण्याचा बपतिस्मा घेण्याच्या अगोदरच आत्म्याचा बपतिस्मा आपला झालेला आहे। तो इसलिए प्रभु ने हमको इतना अच्छा आत्मिक संगति से प्रभु हमें वचनों से हमें भर रहा है, उसके लिए प्रभु का धन्यवाद हो। आणि एवढ्या आत्मिक वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला भरत आहे म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। एक नया नियम के विश्वासी को एक बात समझना है कि नवीन कराराच्या विश्वासाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे कि हम लोग एक नए नियम के लोग हैं आणि आपण नवीन कराराचे लोक आहोत। तो नया है बोला तो पुराना सब कुछ बीत चुका है। आणि नवीन आहे म्हणजे काय, जुनं ते सगळं काय होऊन गेलं। हम लोग इब्रानियों का पुस्तक जब एक वाक्य पढ़ते समय में इब्रानियों का दास इस विषय में कहता है, आणि इब्रिकराचा दास त्याच्या इब्रिकराच्या पुस्तकामध्ये अशा या विषयामध्ये अशा प्रकारे 8वां म्हणत अध्याय आहे। में इब्रिकराचं पुस्तक 8वां अध्याय उसका वाक्य 7 पढ़ना। आणि त्याचं 7 वचन वाचा। क्योंकि यदि वह पहली वाचा निर्दोष होती हाँ, तो दूसरी के लिए अवसर न ढूंढा जाता। बस वो वाक्य समझा, मराठी में पढ़े। कारण तो पहिले करार निर्दोष असता हाँ। तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता। हाँ, वहां पर वो परिभाषा हमें समझना है। निर्दोष मतलब कुछ तो गलती, कुछ प्रकार का गलती अगर पहले नियम में नहीं होता तो दूसरा नियम या नया नियम का जरूरत नहीं था। फॉल्ट अगर अंग्रेजी में लिखा है पहला वाचा में कुछ फॉल्ट है, कुछ गलती है, अगर नहीं होता तो
नए नियम का जरूरत नहीं होता। आणि देवाने दिलेला पहिला करार जो आहे त्याच्यामध्ये जर कुठल्या प्रकारची चूक जर नसती हाँ, that's a right word, चूक। तर दुसरा करार देण्याची गरज नसते। तो एक कमी थी, एक चूक थी जो पुराने नियम में था। इसके लिए पिता परमेश्वर को यह जरूरत था, आवश्यकता था कि नया नियम स्थापना करे। आणि पहिल्या करारामध्ये एक चूक होती म्हणून पिता परमेश्वराने दुसरा नवीन करार दिला। तो उसने ये प्रभु यीशु मसीह ने गवाही में क्या कहा? उन्होंने कटोरा लेकर क्या कहा? ये नया नियम का वाचा है। आणि मग म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने तो प्याला घेतला आणि म्हटलं हे नवीन कराराचा प्याला आहे। यीशु ऐसा बोलना है तो उसका मतलब क्या है? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं जर बोलायचं याचा अर्थ काय आहे? अगर पुराना नियम में कुछ गलती नहीं होता तो यीशु ऐसा नहीं बोलता। आणि जुन्या करारामध्ये जर काही चूक नसती तर मग प्रभू येशू असं बोलला नसता। तो यीशु मसीह क्या कर रहा है? जब हम लोग प्रभु मेज का भाग लेते हैं समय में हमें एहसास क्या हो रहा है कि अभी हम लोग पुराने नियम का रीत के अनुसार, पुराने नियम का कर्म के अनुसार, पुराने नियम के बातों के अनुसार नहीं, एक नया नियम, एक नया रीत प्रभु आत्मा में हमको दिया है। आणि मग ज्या वेळेला प्रभू मेजामध्ये आपण सहभागी होतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये राहते की जुन्या कराराच्या नियमाच्या अनुसार किंवा जुन्या कराराच्या रीतीच्या अनुसार नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन करारामध्ये आपल्याला दिलेली जी वाच आहे त्याच्या अनुसार आपल्याला करायचं आहे। पुराना नियम का वचन तभी भी है, आणि जुन्या कराराची वचन अजूनही आहे। उसका व्यवस्था की बातें जब बोलते समय में उसको हमें आत्मा में समझना है, आणि त्या नियमशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण आत्म्यामध्ये समजून घ्यायच्या आहे। वो उसको समझ रहे, हम कर रहे नहीं है। आणि त्याला समजून घेत आहे पण त्याच्या अनुसार आपण करत नाहीये। हम लोग शब्द के दिन में इस्राएल लोग क्या करते हैं? आणि शब्दात दिवशी इस्रायल लोक काय करतात? वो लोग मेमना को वध करने के लिए सब लोग मेमना लेकर आते हैं। आणि ते कोकऱ्याचा वध करण्याकरता सगळे लोक कोकरा घेऊन यायचे। उनको मंदिर में आना पड़ता है, त्यांना मंदिरामध्ये यावं वहां पर एक लागायचं वेदी होता है, आणि त्या ठिकाणी एक वेदी राहायची। वहां पर एक महायाजक रहेगा जो पवित्र वस्त्र, याजकीय वस्त्र पहनकर सब सेवा करेगा। आणि त्या ठिकाणी एक महायाजक राहील की जो ते पवित्र वस्त्र परिधान करून ती सेवा करेल। परंतु वो सब क्या है? आणि ते सर्व काही काय आहे? आने वाले भलो बातों की एक छाया है। आणि येणाऱ्या त्या उत्तम गोष्टीची एक छाया आहे। उसका 10 का 1 पढ़ना। इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याचं पहिलं वचन वाचा। क्योंकि व्यवस्था जिसमें आने वाली अच्छी वस्तुओं का प्रतिबिंब है। हाँ, बस बस बस। व्यवस्था क्या है? या पुराना नियम क्या है? आणि आने वाले भली बातों की या मराठी में पढ़ना। वास्तविक स्वरूप नाही म्हणून ते तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत हाँ, चांगली गोष्टीची काय आहे? त्यांची नियमशास्त्रात छाया आहे। छाया है। पुराना नियम क्या है? वो चांगली गोष्ट क्या है? अच्छा बात क्या है? आणि जुन्या करारामध्ये सांगितलेल्या गोष्टी काय आहे की येणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याची एक छाया आहे। आप लोग पहले बार सुन रहे हो क्या? आणि तुम्ही पहिल्यांदा ऐकत आहे का? क्योंकि चेहरा देखकर ऐसा लग रहा है कि नया बात सुन रहे हो। आणि चेहरा बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही नवीन काही ऐकत आहे। आने वाला उत्तम गोष्ट मतलब क्या? आणि येणारी ती उत्तम गोष्ट म्हणजे काय? जो नया कर, प्रेज लॉर्ड, मतलब यीशु मसीह आकर जो स्थापना करेगा वो क्या है? पुराने नियम में एक भली बात का छाया था पुराना नियम। आणि मग प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर जे काही प्रस्थापित करणार आहे ते सगळं काय आहे? जुन्या गोष्टी, जुन्या करारामध्ये सांगितलेल्या ज्या काही विधी आहे ती एक छाया आहे। हमने पहले ही हमने इब्रानियों 12 का 24 में हमने पढ़ा, ये नया नियम करार जो यीशु मसीह ने लाया उसका मध्यस्थ, उसका अधिकार, उसका सरपंच, उसका प्रभु यीशु मसीह है। आणि मग नवीन करार जो आणण्यात आला त्याचा जो मध्यस्थ, त्याचा जो सरपंच, त्याचा जो प्रमुख आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे। उसका इब्रानियों का पुस्तक 8 का 13 भी पढ़ेंगे। इब्रिकराचं पत्र 8 अध्याय त्याचं 13 वचन ही वाचा। नई वाचा की स्थापना से हाँ। उसने प्रथम वाचा को पुरानी ठहरा दिया। हाँ, वो वाक्य समझ रहे हैं ना? नया वाचा को स्थापना करने के लिए पुराना वाचा को पुराना कर दिया। और आगे जो वस्तु पुरानी हाँ और जीर्ण हो जाती है हाँ। उसका मिट जाना अनिवार्य है। हाँ, मराठी में पढ़ो। त्याने नवा असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे हाँ। आणि जे जुने व जीर्ण होत आहे हाँ। ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे। तो जो भी पुराना है वो क्या हो गया? जीर्ण हो गया मतलब क्या? हाँ? हाँ, तो मतलब वो चीज को हम लोग नए नियम में ला सकते हैं क्या? आणि जुना करार जो आता नष्ट होत आहे तो आपण नवीन करारामध्ये आणू शकतो का? जो चीज नष्ट हो रहा है, मतलब जो हट रहा है, वो प्रभु उसको अलग
किया है, वो अलग की है, वो चीज को हम लोग नए नियम में नहीं लाना है. आणि मग जुन्या ज्या गोष्टी आहे प्रभू त्याला काढून टाकत आहे, कारण त्या जीर्ण झालेल्या आहे. म्हणूनच त्या गोष्टी आपण नवीन करारामध्ये आणू शकत नाही. इसलिए हम लोग नए नियम के विश्वासी है. प्रभु ने हमें, पिता परमेश्वर ने हमें यीशु मसीह को ही दे दिया है हमारा वाचा का स्थापना और हमारा मुखिया के रूप में. वही हमारा प्रतिबिंबित करता है सारे नए नियम के विश्वासी लोगों को. आणि म्हणूनच पिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मध्यस्थ किंवा आपला प्रमुख म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे, की जो आपल्या करता त्याने नवीन करार प्रस्थापित केलेला आहे. पुराने नियम में परमेश्वर ने मूसा को दिया था, आणि जुन्या करारामध्ये परमेश्वराने मोशेला दिला क्योंकि होता. मूसा के द्वारा व्यवस्था और वो पूरा रीत रिवाज आया था. आणि मोशेच्या द्वारे नियमशास्त्र आलेलं होतं. तो वो पूरा रीत रिवाज को प्रभु यीशु मसीह ने क्या किया, उन्होंने उसको पूरा कर कर पिता परमेश्वर का जो व्यवस्था देने का उद्देश्य था उसको पूरा कर कर हमें नए नियम में लाया है. आणि मग तो जो काही नियमशास्त्र जुन्या करारामध्ये दिलेलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताने ते संपूर्णरित्या पालन करत ते नियमशास्त्र पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नवीन करार दिला. रोमियो का पुस्तक 10 का 4 पढ़ेंगे. रोम त्याचा 10 अध्याय त्याचं 4 वचन वाचा. क्योंकि हर एक विश्वास करने वालों के लिए धार्मिकता के निमित्त धार्मिकता के निमित्त मसीह व्यवस्था का अंत है. मसीह कौन है? व्यवस्था का व्यवस्था का अंत है, पुराना नियम का अंत है. आणि प्रभू येशू ख्रिस्त जुन्या कराराचा शेवट आहे. तो अगर पुराना नियम यानी पुराना नियम का व्यवस्था की बातें जो क्रिया कर्म है कर्म, वो अगर मसीह में अंत है तो मतलब जिस किसी ने मसीह को स्वीकारा है तो पुराने नियम का रीत रिवाज को भी बाहर रखकर आना है, क्योंकि वो नए नियम में प्रवेश किया है. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ते जुन्या नियमशास्त्राचा शेवट आहे. म्हणून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याने जुनं नियमशास्त्र बाजूला ठेवून प्रभू मध्ये यायचंय. इसका तो ये स्थापना करने के लिए हमें एक बात समझना है, ये कब स्थापना हुआ नया नियम? आणि नवीन कराराची स्थापना केव्हा झाली? प्रभू यीशु मसीह ने जब हाँ, यीशु मसीह ने, जोर से बोलो, यीशु मसीह के बाद. ओके, राइट है. हम लोग एक वाक्य पढ़ेंगे. इब्रानियों का पुस्तक उसका 9वां अध्याय है. इब्री कराचा पुस्तक त्याचा 9वा अध्याय 16 और 17 पढ़ना. 16 आणि 17 वचन वाचा. क्योंकि जहाँ वाचा बांधी गई है हाँ, वहाँ वाचा बांधने वाली की मृत्यु का समझ लेना भी आवश्यक अवश्य है. आमेन. अवश्य है कि नहीं? यस. तो नया नियम, तो पुराने नियम में जब मूसा को भेजा, मूसा को वो व्यवस्था करने के लिए भेजा, मूसा का जान नहीं लिया, मूसा के बदले भेड़ बकरियों का लहू लिया था. उसका 18 और 19 पढ़ना. 18 आणि 19 वचन वाचा. इसलिए पहली वाचा भी हाँ। बिना लहू के नहीं बांधी गई. हाँ। क्योंकि जब मूसा सब लोगों को व्यवस्था की हर एक आज्ञा सुना चुका, हाँ। तो उसने बछड़ों और बकरों का लहू लेकर हाँ। पानी और लाल ऊंट और जूफा के साथ उस पुस्तक पर और सब लोगों पर छिड़का दिया. और 20 भी पढ़ना. और यहाँ और कहा, ये उस वाचा का लहू है हाँ। जिसकी आज्ञा परमेश्वर ने तुम्हारे लिए दी है. हाँ, तो मूसा ने क्या किया, वाचा का लहू बांधने के लिए पुराने नियम में बैल बकरियों का लहू लेकर उसको छिड़क कर क्या कहा, अभी आज से व्यवस्था का नियम चालू हो गया है. आणि मग मोशेने काय केलं की जुन्या कराराचं प्रस्थापित करण्याकरता शेरा मेंढरा यांचं रक्त जे आहे ते शिंपडलं आणि सांगितलं की आता हा करार सुरू झाला आहे. परंतु जब यीशु मसीह आया, आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त नए आले नियम को स्थापना करने के लिए उसने सबसे पहला चेलों को एक कमरे में बुलाया. आणि नवीन कराराची स्थापना करण्याकरता शिष्य लोकांना सगळ्यात पहिले एका खोलीमध्ये बोलवलं. उन्होंने ऊपर का कमरे में, हम जानते हैं फेसोन का पर्व पकड़ा हुआ जाने का एक दिन पहले प्रभु ने चेलों को ऊपर का कमरे में बैठकर कटोरा लेकर क्या कहा, ये मेरा नया नियम का वाचा का लहू है. आणि मग वरांडांच्या सणाच्या आदल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना त्या वरच्या खोलीमध्ये बोलवलं आणि सांगितलं की हे नवीन कराराचं माझं रक्त आहे. हाँ, मतलब वो कटोरा लहू है क्या? आणि मग तो जो काय प्याला आहे तो हे रक्त आहे का? उसमें खाली दाखरस है, आणि त्याच्यामध्ये फक्त द्राक्षरस आहे वो लहू नहीं है, आणि ते रक्त नाहीये वो एक चिन्ह है खाली. आणि ते एक चिन्ह आहे. परंतु यीशु मसीह क्या करने वाला है अभी? आणि आता प्रभू येशू ख्रिस्त काय करणार आहे? वो चिन्ह को दिखाकर बोल रहा है, अभी सचमुच मेरा लहू क्रूस में बहाने जा रहा है. आणि ते चिन्ह दाखवून असं म्हणतो की खरोखर आता माझं रक्त त्या वधस्तंभावर सांडणार आहे. उसका इब्रानियों 9 का 17. आणि इब्री कराचा 15 अध्याय 17 वचन. हाँ. क्योंकि ऐसी वाचा मरने पर पक्की होती है. देखो यीशु मसीह ने वाचा बांधा
कि कहा ये मेरा नया नियम का है, लेकिन पक्का कब हुआ? मरने के बाद मृत्यू के द्वारा। मारेगा नहीं तो पाचा पक्का नहीं होगा। आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की हे नवीन कराराचं माझं रक्त आहे, हे सांगितलेलं चिन्ह ते केव्हा पूर्ण झालं? ज्या वेळेला तो वधस्तंभावर मेला, तो पक्का हो जाने के बाद आणि मग तो करार पक्का अब झाल्यानंतर जो कोई भी ये प्याला ले रहा है वो क्या सोच के ले रहा है? आणि मग जो कोणी हा प्याला घेतो आहे तो काय विचार करून घेत आहे? मैं नया नियम का वाचा का भागी हूँ, आणि नवीन कराराचा मी वाटेकरी आहे, जो प्रभु ने विश्वास करने वालों को दिया है। आणि प्रभूने जे विश्वास करतात त्यांना दिलेला क्योंकि आहे, विश्वास करने वालों के लिए यीशु मसीह व्यवस्था का अंत है। आणि जे विश्वास करतात त्यांच्या करता प्रभू येशू ख्रिस्त नियम शास्त्राचा शेवट आहे. इसलिए नए नियम बोला तो आत्मा का सेवा है। आणि म्हणून नवीन करार म्हटलं म्हणजे आत्म्याची सेवा तो आहे. इस आत्मा में पवित्र आत्मा और मनुष्य आत्मा एक होकर कार्य कर रहे हैं। आणि या आत्म्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आणि मनुष्याचा आत्मा एक होऊन काम करत आहे. तो एक व्यक्ति जब नया जन्म हो गया मतलब क्या? आणि एका व्यक्तीचा नवा जन्म होतो म्हणजे काय? नया जन्म होना है करके यीशु मसीह ने जब निकोदेमस से कहा, उसका मतलब क्या है? आणि निकोदेमसला ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुला नव्याने जन्मायचं आहे म्हणजे काय? जीवन बदला, राइट? तो उसका परिणाम है, बदल रहा है। अभी अब कोई आकर विश्वासी लोग आकर नया जन्म का, हम लोग जो दुनिया में जाकर जगत के लोगों को बोल रहे हैं कि नया जन्म होना है, जीवन बदलना है, वो दुनिया के लोगों को बता रहे हैं, वो बाहरी रूप से खाली एक्सप्लेन कर रहे हैं। आणि मग आपण जाऊन लोकांना सांगतो की आपल्याला नवा जन्म व्हायचा आहे, ते बाहेर रूप रीतीने आपण सांगतो. परंतु हमें अभी उसका अर्थ विश्वासी हो जाने के बाद, विश्वासी लोग जब एकत्र होते समय में उस घटने, वो संभव का अर्थ क्या है, मतलब हुआ क्या उस समय में? आणि मग विश्वासू लोक एकत्र आल्यानंतर नवा जन्म जो झाला त्यावेळेला निश्चित काय झालं? हाँ, एक आत्मा में, परमेश्वर का आत्मा आहे. हाँ, मतलब हमारा जो यस, मतलब हमारा जो आत्मा मरा हुआ था, वो मरा हुआ आत्मा क्या हो गया? अभी जीवित हो गए. जीवित हो गया। उसके लिए क्या हुआ? परमेश्वर का आत्मा हमारे अंदर हमें आकर हमारा आत्मा को जिलाया। आणि मग मनुष्याचा आत्मा जो मेलेल्या अवस्थेमध्ये होता त्यावेळेला परमेश्वराचा आत्मा मनुष्याच्या आत्म्यामध्ये आला आणि आपला मनुष्याच्या आत्म्याला जिवंत तो केलं. वही है, नया जन्म पाया हुआ व्यक्ति का मतलब क्या है? उसका आत्मा अभी मरा हुआ नहीं है, उसका आत्मा जिंदा है। आणि नवा जन्म प्राप्त झाला म्हणजे काय की त्याचा मनुष्याचा आत्मा जो मेलेला नाही आता तर तो जिवंत अवस्थेत आहे. ये जीवन पाया हुआ आत्मा के अंदर पवित्र आत्मा बस गया अभी। आणि जीवन प्राप्त झालेल्या आत्म्याच्या मध्ये आता पवित्र आत्मा बसलाय. पुराने नियम में ऐसा नहीं था। आणि जुन्या करारामध्ये असं नव्हतं. पुराने नियम में क्या करता था? आणि जुन्या करारामध्ये काय करत उन असे? लोगों का एक आत्मा को एक उत्तेजना देता था, एक शॉक, मतलब जैसा शॉक से झटका लगकर थोड़ा चार्ज मिलता है ना, वैसा पवित्र आत्मा आकर क्या करता था? एक उत्तेजना देता था उनको। आणि ज्याप्रमाणे आपण एखादी बॅटरी चार्ज करतो त्यावेळेला ती थोडा वेळ करता चार्ज होऊन जाते, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा त्या जुन्या करारामध्ये येत होता आणि त्यावेळेला मनुष्यामध्ये आल्यानंतर ते फटकन असे त्यावेळेला चार्ज होत होते. तो उस उत्तेजना में परमेश्वर जो भी वाणी देगा, भविष्यवक्ता वो लोग तुरंत परमेश्वर की बातें बोलते रहता था आत्मा से भरकर। आणि मग त्या वेळेला परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराची वाणी त्या लोकांमध्ये यायचे, त्यावेळेला ते आत्म्यामध्ये भरून परमेश्वराची वाणी बोलायचे. उसके बाद क्या? त्याच्यानंतर काय? आत्मा चले जाएगा, आणि आत्मा निघून आत्मा जायचा. उसके साथ नहीं रहता था। आत्मा निरंतर त्यांच्या सोबत नव्हता राहत. लेकिन नए नियम में क्या किया प्रभु ने? आणि नवीन करारामध्ये प्रभूने काय केलं? आत्मा में अभी उस आत्मा का छाप ही हमको लग गया, उसका मोहर लग गया। अभी आत्मा हमें छोड़कर जा नहीं सकता। आणि आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रांकित केलं म्हणून पवित्र आत्मा आता आपल्याला सोडून जाऊ शकत नाही. इसीलिए एक नए नियम का विश्वासी वो एक उस बेस को समझ रहा है कि अभी उसका सारा काम आत्मा के नियंत्रण के अनुसार है। आणि म्हणून नवीन कराराच्या विश्वासाला एक जाणून घ्यायचंय की त्याचं प्रत्येक काम आत्म्याच्या नियंत्रणामध्ये आहे. शरीर क्या कर रहा है खाली? आणि शरीर काय करत आहे? शरीर अभी खुद का रीति से इस्तेमाल नहीं हो सकता, आणि आपलं शरीर आपल्या इच्छेप्रमाणे त्याचा वापर नाही होऊ शकत. क्योंकि अभी शरीर आत्मा के अधीन है। कारण शरीर जे आहे ते आत्म्याच्या अधीन आहे. इसलिए प्रभु ने जब उस शमरिय स्त्री से जब प्रभु ने कहा यूहन्ना 4 में, आणि योहान त्याच्या 4 अध्यायामध्ये त्या शिमरोनी स्त्री सोबत प्रभु येशू ख्रिस्त ज्यावेळेला बोलला, जिसमें कहा कि अभी एक ऐसा समय आ रहा है, उसका 24 पढ़ना। आणि योहान 4 अध्याय 24 वचन वाचा. परमेश्वर आत्मा है। हाँ, अब है नहीं 24, 24। परमेश्वर आत्मा
परमेश्वर आत्मा है, अवश्य है कि उसकी आराधना देखो आवश्यक है कि उसका आराधना करने वाला भी आत्मा और सच्चाई से क्लियर है ना? मराठी में भी ऐसा है क्या? आवश्यक है करके आहे क्या? देव आत्मा आहे हा. आणि त्याच्या उपासकांनी हा. त्याची उपासना आत्म्याने व खरोपणाने केली पाहिजे. पाहिजे, केली पाहिजे, ऐसा होना ही चाहिए. आणि हे असं करणं गरजेचं आहे की त्याचे जे उपासक आहेत त्याने त्याची आराधना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. तो वहां पर 24 जब शुरू होते समय में परमेश्वर आत्मा है करके बोलते समय में वो कौन सा आत्मा का बात चल रहा है? पवित्र आत्मा. हाँ? मनीषी का नहीं, परमेश्वर का परमेश्वर आत्मा है बोला तो वो कौन सा आत्मा है? पवित्र पवित्र आत्मा के बारे में कह रहे हैं. आणि मग त्या 24 वचनाच्या सुरुवातीला जे सांगितलेलं आहे की परमेश्वर आत्मा आहे, तो आत्मा कुठला? तो पवित्र आत्म्या संबंधाने म्हटलेला उसके आहे. बाद कहा है तुमको ये अवश्य है कि आत्मा और सच्चाई से आराधना करो बोला तो वो आत्मा कौन सा है? मनुष्य आत्मा है. आणि मग त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की तुम्हाला आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करायची आहे, तर तो आत्मा कुठला आहे? तो मनुष्याचा आत्मा आहे. वो ये सब आपको अच्छी तरह से पहले से ही मालूम है. आणि हे सगळं तुम्हाला पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तो अभी शरीर का क्या? आता शरीराचं काय? हमारा आत्मा में पवित्र आत्मा का जीवन आ गया है. आणि आपल्या आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याचं जीवन आलं. शरीर क्या है? आया हुआ जीवन को खाली बाहर प्रकट करना है. आणि आपलं शरीर काय आहे? आलेलं जे जीवन आहे ते बाहेर प्रकट करायचंय. तो अभी शरीर तो आराधना में आत्मा है जो इस्तेमाल होता है. आणि आराधनामध्ये आत्मा आहे ज्याचा उपयोग होतो. आराधना का यंत्र आत्मा है, आणि आराधनाचं यंत्र आत्मा आहे, मतलब मनुष्य आत्मा. मनुष्याचा आत्मा. पवित्र आत्मा क्या करेगा? पवित्र आत्मा काय करतो? ये हमारा मनुष्य आत्मा जो यंत्र है उसको इस्तेमाल करता है. आणि आपला मनुष्य आत्मा जो यंत्र आहे त्याचा उपयोग करतो. पवित्र आत्मा हमारे अंदर संगति का अनुभव देगा. आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये सहभागितेचा अनुभव देतो. हमारा विवेक में कोई भी प्रकार का अशुद्धि का दोष है वो हमें दोष का अनुभव देगा. आणि आपल्या विचारांमध्ये कुठल्या प्रकारच्या अपवित्र आहे तर ते अपवित्र विचार आपल्याला तो सांगेल. और जो अंतर्ज्ञान का भाग है वहां पर प्रभु हमें वचन का ज्ञान देकर उस ज्ञान में हमें बढ़ाएगा. आणि आपल्या सतत विवेक बुद्धीमध्ये असलेलं जे ज्ञान आहे तो पवित्र आत्मा देऊन ते ज्ञान तो वाढवतो. ऐसा व्यक्ति वो शरीर में क्या करेगा? आणि असा व्यक्ती आपल्या शरीरामध्ये काय करेल? रोमियो 12:1. रोम त्याचा 12 अध्याय त्याचं पहिलं वचन. इसलिए हे भाइयों, हाँ. मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ हाँ. कि अपने शरीर को जीवित हाँ. और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके वो वाक्य समझ रहे हैं क्या? आणि हे वाक्य लक्षात येत आहे का? शरीर को आपल्या शरीराला जीवित, जिवंत, पवित्र पवित्र और क्या है? परमेश्वर को भावने वाला रीति का बलिदान के लिए शरीर को अर्पण करो कहा है. आणि देवाला ग्रहण योग्य असं आपण आपलं शरीर अर्पण करायचंय. उधर अर्थ समझना है. अभी यहाँ पर थोड़ा विभाजन करना है हमें. आणि याच्यामध्ये जरा भाग पाडायचे. शरीर अभी पुराने नियम में जब वो लोग जब वो लोग बैल बकरियों का शरीर को जब वो लोग लेकर आकर वेदी में रखते समय में वो शरीर तभी हिलता है क्या? आणि मग ज्या वेळेला जुन्या करारामध्ये गाय शेर मेंढर यांना बली करण्याकरता वेदीवर घेऊन यायचे त्यावेळेला ते शरीर हलायचं का? शरीर क्या है? शरीर काय आहे? मरा मतलब उसको वेदी में समर्पण किया है. वेदी में समर्पण करते समय में शरीर हिलता नहीं है. आणि वेदीवर समर्पण करत असताना शरीर हलत नाही. तो वो क्या दिखा रहा है? आणि ते काय वो दाखवतं? आराधना का तत्व है. बताना चाहता है कि वो आराधना करने वाला व्यक्ति भेंट को चढ़ाते समय में, बलिदान करते समय में क्या बोल रहा है? ये है मेरा आराधना, मैं कुछ नहीं कर सकता, वेदी में मैं जलने के लिए ही योग्य हूँ. आणि मग ज्या वेळेला तो आराधना करण्याकरता येतो त्यावेळेला ते अर्पण घेऊन येतो आणि त्यावेळेला तो म्हणतो की मीही आहे माझी आराधना, मी स्वतःहून काहीच करू शकत नाही. परंतु वो व्यक्ति खुद मर नहीं सकता. आणि तो व्यक्ती स्वतः मरू शकत नाही. तो उसके बदले में कौन मर रहा है? आणि त्याच्या बदल्यात कोण मरत आहे? वो पशु मर रहा है. आणि तो प्राणी मरत आहे. लेकिन नए नियम में जब प्रभु नए नियम को स्थापना किया, आणि नवीन कराराची प्रभूने स्थापना केली. हमारे यीशु मसीह के एक बलिदान के द्वारा हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप करने के बाद अभी हम लोग आराधना करने आ रहे हैं. आणि प्रभूने आपल्या स्वतःच्या बलिदानाच्या द्वारे परमेश्वराशी मेळ करून दिला आणि म्हणून आपण आता आराधना करण्याकरता येत आहे. अभी हमें क्या करना है? आता आपण काय करायचंय? ये शरीर को जब तुम ला रहे हो आराधना में, आणि हे शरीर ज्या वेळेला आराधना करता आपण आणतो उसका तत्व बोलना नहीं है. आणि त्याचं तत्व तुम्ही विसरू नका. शरीर हमेशा क्या रहेगा? निर्जीव रहेगा, हिलेगा नहीं. आणि वो शरीर- समर्पित है. आणि शरीर जे आहे ते मृत आहे, ते हलणार नाही. लेकिन नए नियम में हम अपने शरीर को मार के आ सकते हैं क्या? शारीरिक रीति से. आणि नवीन करारामध्ये आपण आपलं जे शरीर आहे
दैहिक रीतीने मारून येऊ शकतो का? इसलिए वहां पर क्या कहा है, शरीर को कैसा लाना है, आणि म्हणूनच आपण आपलं शरीर कसं आणायचंय वो व्यक्ति चलकर खुद आना है। आणि त्या व्यक्तीला स्वतः चालत यायचंय क्या बोध्य में आ रहा है, आणि कुठल्या विचारामध्ये येत मैं आहे आराधना के लिए जा रहा हूँ। आणि मी आराधना करता जात आहे उसके अंदर का आत्मा क्या करेगा, आणि त्याच्यामध्ये असलेला आत्मा काय करेल? परमेश्वर का आत्मा का ज्ञान से भरकर आत्मा तड़पते रहेगा कि आज मैं आराधना करने, वो खुशी से जा रहा है। आणि देवाच्या पवित्र आत्मा आपल्या मनुष्याच्या आत्म्यामध्ये येऊन त्याचा मनुष्याचा आत्मा एकदम तळमळ करत राहील, व्याकुळ होत राहील की आज मला त्या परमेश्वराची आराधना करण्याकरता जायचं आहे। वो व्यक्ति का प्राण ये बात को समझेगा, आज मेरा पवित्र आत्मा मुझे क्या बताना चाहता है करके प्राण में वो समझेगा। आणि मग त्या व्यक्ती आपल्या या जीवामध्ये समजून घेईल की परमेश्वराचा आत्मा मला आज काय बोध करत आहे। ऐसा अवस्थे में वो शरीर को क्या करेगा, आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो आपल्या शरीराला काय करेल? वो जीवित शरीर बलिदान हो गया। आणि त्याचं जिवंत शरीर जे आहे ते अर्पण झालं। उस बलिदान शरीर में अर्पण करते समय में शरीर हिल नहीं सकता। आणि ते शरीर अर्पण करत असताना ते शरीर हलू शकत नाही। दूसरा बोला है पवित्र, आणि दुसरं म्हटलंय पवित्र। मतलब क्या, हमारे 6 दिन का जिंदगी क्या दिखाता है, आणि आपलं 6 दिवसाचं आयुष्य काय दाखवतं? हमारा पवित्रता का जीवन का जिंदगी दिखाता आणि है। आपलं पवित्रताचं जीवन जे आहे ते त्याला दाखवतं। जिस क्षण हमारा नया जन्म हो गया, ज्या वेळेला आपला नवा जन्म झाला उस दिन से उसका शरीर अभी खुद का नहीं है। आणि त्या दिवसापासून त्याचं शरीर आता स्वतःचं नाहीये। 2 मिनट मुझे सिगरेट पीने दो, 2 मिनिट मला सिगरेट पिऊ द्या, मुझे दारू पीना है, मला दारू प्यायची आहे, मुझे उधर जाना है, ये करना है, वो करना है, संसार का लोग करते हैं वैसा अभी शरीर के साथ इस्तेमाल नहीं कर सकते। आणि मला इकडे जायचं तिकडे जायचं जसं जगाचे लोक करतात तसं नाही करत। क्या होगा, काय होणार? ऐसा कर रहा है तो उसका शरीर पवित्रता में बदल नहीं रहा। आणि असं जर तो करतो तर त्याच्या शरीराचं रूपांतर पवित्र शरीरामध्ये नाही होत। मतलब क्योंकि परमेश्वर को भावने वाली, परमेश्वर को प्रसन्न होने वाला बलिदान होना चाहिए, जो अगला भाग हम पढ़ते हैं। आणि परमेश्वराला आवडणारं ग्रहण योग्य असं त्याचं अर्पण राहायला पाहिजे। पत्रोस एक बात कहता है, पहला पत्रोस अध्याय 4 में, पहिले पेत्र 4 अध्याय उसका 3 पढ़ना, त्याचं 3 और 4। हाँ 3 आणि 4 वचन। क्योंकि अन्य जातियों की इच्छा के अनुसार हाँ काम करने और लुचपन की बुरी अभिलाषा, हाँ। मतवालापन, हाँ। कीड़ा, हाँ। पियकड़पन और घृणित मूर्ति पूजा में जहाँ तक हमने पहले समय गवाया। देखो ये शब्द सब याद रखना। हाँ, ये सब में हमने क्या किया, समय गवाया, वही बहुत हुआ। वही बहुत है कि नहीं? मराठी में ऐसे ही है क्या? यात चालण्यात तो काळ गेला तितका पुरे। हाँ, यही ज्यादा हो गया, अभी ज्यादा हम समय बर्बाद नहीं कर सकते। आणि या सर्व जगाच्या गोष्टी करण्यामध्ये आपण जो काय वेळ घालवला तो पुरे आहे। आता याच्या पुढे आपण असं नाही करू शकत। परंतु अब हम विश्वासी होकर पवित्र जीवन जीते समय में लोगों को क्या लग रहा है, आणि आता आपण विश्वास होऊन एक पवित्र जीवन जर जगत आहे तर मग लोकांना काय वाटतंय? 4 में पढ़ना, त्याच्यात 4 वचनामध्ये वाचा। इससे वे अचंभा करते इससे वे अचंबा कर रहे। कौन वे? जगत के लोग, संसार के लोग, जिसके अंदर प्रभु का आत्मा नहीं है, वे लोग अचंभित हो रहे हैं। कि तुम ऐसे भारी लुचपन में हाँ। उनका साथ नहीं देते। नहीं देते। आगे और इसलिए वे बुरा भला करते हैं। हाँ, हुआ ना? ऐसा अनुभव है क्या आप लोगों को? आणि अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आहे का की जे जगाचे लोक आहेत त्यांच्या सोबत कुठल्या प्रकारचं वाईट करण्याकरता जर त्यांना तुम्ही साथ देत नाहीये तर मग ते वाईट गोष्टी तुम्हाला बोलता, असा अनुभव आहे का? कॉलेज में मेरा लोग बहुत मजाक उड़ाते थे। कॉलेजमध्ये माझे लोक खूप थट्टा करायचे इसका फादर है, आणि याचे वडील आहे। फादर बोलो चर्च का कैथलिक फादर। हा, याचे वडील जे आहे ते कॅथलिक चर्चचे फादर आहे। मतलब क्या, फादर है, मतलब वो बहुत अलग लड़का है ये। आणि हा खूप वेगळा मुलगा आहे। तो लोग हमेशा, मैं जैसी क्लास में आके बैठता तो फादर का बेटा आया, फादर का सन, अरे देखो कैसा अलग बेटा है, हमसे बात नहीं करता। उन लोग को अचंबा हो रहा है, समझ में नहीं आ रहा है क्यों। आणि मग त्या लोकांना एकदम आश्चर्य वाटत आहे की ते लोक मी त्यांच्याशी बोलत नाहीये आणि मग ते आश्चर्याने होऊन बोलत आहे। मैं बीच में कुछ समय मैंने काम भी किया ऑफिस में जाके, आणि काही वेळ मी ऑफिस मध्ये जाऊन काम पण केलं। उस ऑफिस में मेरे साथ एक लेडी वर्कर थी, मेरा बॉस जो मेरा सुपीरियर एक लेडी थी। आणि मग त्या वेळेला माझी बॉस एक मुलगी होती। तो वो हम लोग मतलब सुपीरियर, तो हम लोग बात करते समय में
कुछ ऐसा विषय है कि आप घर पे टाइम पास क्या करते हो करके पूछा मुझे। आणि मग तिच्याशी बोलत असताना तिने विचारलं घरामध्ये तुम्ही वेळ घालवण्याकरता काय करता बोला अभी तुम घर पे जाओगे उसके बाद क्या करोगे। आणि आता घरी गेल्यानंतर तुम्ही काय कराल। मैंने कहा नॉर्मली तो हमारा रोज संगति रहता है, प्रेयर रहता है, संगति नहीं रहेगा तो वचन का ध्यान या इधर उधर का काम या किसी को विजिट करूंगा, ऐसा मैंने कहा। आणि मग मी तिला सांगितलं की नॉर्मली संध्याकाळी गेल्यानंतर संगती राहते आणि संगती नसल्यानंतर मग त्यावेळेला मग प्रार्थना करतो, वचन वाचतो, नाहीतर भाऊ लोकांना जाऊन भेट देतो। अच्छा, मतलब खुद के लिए टाइम कब दोगे फिर। आणि मग तिने विचारलं स्वतः करता वेळ केव्हा देणार। मतलब बोला यही मेरा खुद का टाइम है। आणि मग मी सांगितलं हाच माझा स्वतः करता दिला गेलेला वेळ आहे। तो लड़की बोला बाबा रे बाबा। आणि ती मुलगी म्हटले बापरे। मैं अगर घर पे जाता तो मैं पहले जाके टीवी देखती हूँ। आणि ती म्हटली मी घरी गेल्यानंतर पहिले टीव्ही पाहते। हमारा घर में 24 घंटा टीवी चालू रहता है। आणि आमच्या घरामध्ये 24 तास टीव्ही चाललेला असतो। फिर बोला चलो ठीक है, आपका टीवी में फेवरेट चैनल क्या है करके उन्होंने मुझे पूछा। आणि मग त्यांनी विचारलं टीव्ही मध्ये फेवरेट चॅनल काय आहे। मैंने बोला घर में टीवी नहीं है। आणि मी तिला सांगितलं घरात टीव्ही नाहीये। ओ देवा, ये तू कैसा जी रहा है। आणि मग ती म्हटली कस काय जगतोय तू। मतलब उनको आश्चर्य हो रहा है घर में टीवी नहीं है तो। आणि मग तिला आश्चर्य होत आहे की घरामध्ये टीव्ही उनको बुरा लग रहा है कि हम भी उनके साथ टीवी का मनोरंजन में क्यों प्रवेश नहीं कर रहे। उनको सच में शौक हो गया उनको। आणि मग तिला आश्चर्य वाटतंय आणि की आपण जसा टीव्हीचा अनुभव घेतो त्याच्यामध्ये आनंद लुटतो तसा हा का नाही करत। लोगों के लिए क्या है ये लोकांकरता हे काय आहे। ये आश्चर्य बात है। आणि हे आश्चर्याची गोष्ट आहे। हमारे लिए क्या है, आपल्या करता काय आहे। पवित्र जीवन है। पवित्र जीवन आहे। इसके लिए हमें दाम चुकाना पड़ेगा। त्याच्याकरता आपल्याला मोल द्यावा तो क्या होगा, मग काय होणार। परमेश्वर के लिए योग्य भावने वाला बलिदान अर्पण होगा। आणि मग त्या वेळेला परमेश्वराला योग्य ग्रहण योग्य असं ते बलिदान राहील। वो शरीर हम लोग लेकर किधर आ रहे हैं हम लोग। आणि ते शरीर घेऊन आपण कुठे येत आहोत। प्रभु की उपस्थिति में हम लोग भेंट चढ़ाने आ रहे हैं। प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण अर्पण वो करण्याकरता। भेंट चढ़ाते समय में शरीर हिलता नहीं, समर्पित है वो। आणि ते अर्पण ज्या वेळेला आपण चढवतो त्या वेळेला ते शरीर जे आहे हालत नाही तर स्थिर राहतं। हिल रहा कौन है, आणि हलतं कोण आहे। हमारा अंदर आत्मा। आपल्यामध्ये असलेला तो आत्मा। वो आत्मा का परिणाम से है शरीर कार्य करता है। आणि आत्म्याचा जो परिणाम आहे की जे शरीर कार्य करतं। तो अभी सारा शरीर अगर काम नहीं कर रहा है तो अब आराधना कैसा होगा फिर। आणि मग सगळं शरीर जर काम नाही करत ते मग आराधना कसं काय होईल। आत्मा में हमारा जीवन आ रहा है, आत्म्यामध्ये आपलं जीवन येत आहे। आत्मा का जीवन में उतावला होकर आराधना फूट रहा है। आणि आत्म्याच्या जीवनाच्या द्वारे आपला आत्मा जो आहे तो ओसंडून वाहत आहे। परंतु बाहर दिखना चाहिए ना। आणि ते बाहेर दिसायला पाहिजे। तो क्या करना पड़ेगा, मग काय करावं लागेल। इसके लिए प्रभु ने नए नियम में शरीर का एक ही भाग को हिलने के लिए अनुमति दी है। आणि नवीन करारामध्ये प्रभूने शरीराचा एकच भाग हलण्याकरता परवानगी दिली आहे। मालूम है ना आपको। आणि तुम्हाला ठाऊक आहे ना नहीं, शरीर में आत्मा आत्मा है। शरीर में कौन सा अंग को प्रभु हिलने के लिए अनुमति दिया है। आणि Praise the Lord. शरीरामध्ये कुठला भाग हलण्याकरता प्रभूने परवानगी दिली आहे। हमारा ओठों को। आणि आपल्या ओठांना। पढ़ो इब्रानियों का पुस्तक 13 अध्याय वाक्य 15। इब्रिकराचं पत्र त्याचा 13 अध्याय 15 वचन। पहले हिंदी में पढ़ना फिर मराठी में। इसलिए हम उसके द्वारा स्तुति रूपी बलिदान अर्थात उन होठों का फल जो उसके नाम का अंगीकार करते हैं परमेश्वर को सर्वदा चढ़ाया करें। हाँ करे, ये करना है हमें। आगे मराठी में पढ़ना। म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ हा. असा स्तुतीचा यज्ञ हा. आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा। हाँ करा, वाह, ये करने की बात है। आणि ही करायची गोष्ट आहे। वहां पर एक शब्द आपने पढ़ा क्या, होठों का फल। आणि आपल्या ओठांचं फळ ऐसा क्यों लिखा, डायरेक्ट होठ लिखा काफी नहीं है क्या। आणि फक्त ओठ लिहिणं हे पुरेसं नाहीये का। वाक्य थोड़ा समझ में आ रहा है। आणि ते वचन जरा लक्षात येत आहे का। फल म्हणजे क्या, आणि फळ म्हणजे काय। एक परिणाम है, फाइनल रिजल्ट है। आणि तो एक परिणाम आहे। तो होठों का फल मतलब क्या, आपल्या ओठांचं फळ म्हणजे काय। एक व्यक्ति जब आत्मा में भर जाता है, आणि एक व्यक्ती ज्या वेळेला आत्म्यामध्ये भरपूर पवित्र होतो, आत्मा उसको नियंत्रण करने लगता है। पवित्र आत्मा त्याला नियंत्रण करतो। उसका फल क्या है, त्याचं फळ काय आहे। वो होठों से धन्यवाद देगा प्रभु को। आणि तो आपल्या ओठांनी प्रभूला धन्यवाद देईल। यानी कि जिसका होठ अगर चुप बैठा है उसका मतलब क्या है। आणि ज्याचे ओठ बंद आहे याचा अर्थ काय आहे। करेक्ट, वो व्यक्ति मरा हुआ है। आणि तो मेलेला आहे। शरीर से वो बहुत से बातें करेगा वो। आणि आपल्या शरीराच्या द्वारे पुष्कळ गोष्टी वो अपने हाथ पैर मुंडी सब हिलाएगा आराधना में आकर। आणि आपले हात पाय आपलं डोकं सगळं काही तो हलवेल। इधर तो भी डिसेंट है, मुंबई में वो लोग नाचने शुरू करते हैं।
आणि इथं तरी खूप चांगलं आहे, पण मुंबईमध्ये लोक नाचायला सुरुवात करतात उनको लग रहा है आराधना कर रहे हैं करके। आणि लोकांना वाटतं आराधना करत आहे। प्रभु ने क्या कहा? प्रभूने काय म्हटलं? वचन क्या कहता है? वचन काय सांगतं? आत्मा से भरा हुआ व्यक्ति, आत्म्याने भरलेला आत्मा ने व्यक्ती, जिसको नियंत्रण किया, आत्म्याने ज्याला नियंत्रित केलं 6 दिन उसने जो अपने शरीर को पवित्रता के लिए समर्पण किया, आणि 6 दिवस त्याने आपलं शरीर पवित्रीकरणाकरता अब वो समर्पित व्यक्ति केलं. परमेश्वर के लिए योग्य बलिदान देने आ रहा है। आणि तो व्यक्ती देवाकरता योग्य असं अर्पण देण्याकरता येत आहे। वो बलिदान हमने रोमियो 12 में क्या पढ़ा? एक योग्य बलिदान चढ़ाना है। आणि रोम त्याचा 12 अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण काय पाहिलं की योग्य असं बलिदान अर्पण वो करायचे। योग्य बलिदान क्या है? इब्रानी 13 में हमने पढ़ा। आणि ते योग्य बलिदान काय आहे? त्याच्या 13 अध्यायामध्ये आपण पाहिलं ओठों का स्तुति रूपन अर्पण जो धन्यवाद से द्वारा हम चढ़ाते हैं। आणि आपल्या ओठांचं फळ म्हणजे प्रभूला आपण जे धन्यवादाचं बलिदान अर्पण करतो ते। ये वाक्य मैंने सीरियसली लिया आणि हे वाक्य मी एकदम गांभीर्याने घेतलं और मैंने थोड़ा और स्टडी करने लगा। आणि थोडस अजून त्याच्यावर अभ्यास करू लागलो। उस अभ्यास करने का टाइम मुझे पहला कोरिंदी 12:3 मुझे मिला। पहिले करंदीकराचं पत्र 12 अध्याय त्याचं 3 वचन मला मिळालं। इसलिए मैं तुम्हें चेतावनी देता हूँ हाँ। कि जो कोई परमेश्वर की आत्मा की अगुवाई से बोलता है, हाँ देखो, बोलता है मतलब कहां से बोलेगा वो? होठ से। हाँ, क्या बोलेगा आगे? वह नहीं कहता कि यीशु श्रापित है। हाँ, मतलब आत्मा का अगुवाई जिसके अंदर रहेगा वो अपने होठों से कभी बोलेगा ही नहीं कि यीशु श्रापित है। वो क्या बोलेगा आगे? और न कोई पवित्र आत्मा के बिना कह सकता। हाँ, मतलब पवित्र आत्मा के बिना कह नहीं सकता, बोल नहीं सकता कि यीशु प्रभु है। यीशु ही प्रभु है। आमेन, आमेन। आणि पवित्र आत्मा ज्याला मिळालेला आहे तो कधी आपल्या ओठाने हे म्हणू शकत, ज्याला नाही मिळाला तो कधी असं म्हणू शकत नाही की येशू ख्रिस्त प्रभू आहे। मतलब एक व्यक्ति के अंदर आत्मा आ गया, आणि एका व्यक्तीच्या मध्ये पवित्र आत्मा आला आत्मा कहाँ आएगा? आणि आत्मा कुठे येईल? हमारी आत्मा। हमारे आत्मा में। प्रेज द लॉर्ड। वो आत्मा में अगर आ गया, पवित्र आत्मा मनुष्य आत्मा में आया तो होठ क्या बोलेगा? यीशु प्रभु है। यीशु प्रभु है। आमेन। आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा मनुष्याच्या आत्म्यामध्ये येतो त्या वेळेला तो मनुष्याचा आत्मा काय म्हणेल की येशू ख्रिस्तच प्रभू आहे। बाकी शरीर का बाकी अंगों का इस्तेमाल हो रहा है क्या? आणि मग शरीर त्या वेळेला शरीराच्या इतर अवयवांचा उपयोग होत आहे का? अभी और एक उदाहरण देखना। अभी एक ही वाक्य काफी नहीं है, बहुत से वाक्य मैं ढूंढने लगा। फिर आणि एकच वचन हे पुरेसं नाहीये, अजून वचन मी शोधू लागलो। उद्धार कैसा हुआ हमारा? आपलं तारण कसं झालं उद्धार का प्रक्रिया कैसा था? आणि तारणाची हाँ। प्रक्रिया कशी होती? रोमियो का पुस्तक उसका 10 का 9-10 पढ़ना। रोम त्याचा 10 अध्याय 9 आणि 10 वचन। कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे, हाँ, अपने होठों से मुंह से जानकर, जान रहा कहां पर है हम लोग? आणि आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो ते जाणतो ते कुठे? हमारे हृदय नहीं, में। प्राण में। हाँ, प्राण क्या है? हृदय मन में। है वो जगह जहां पर हम जान रहे हैं। आणि आपण आपल्या जीवामध्ये हे जाणून घेतो तो वो जानने के लिए मदद कौन कर रहा है? आणि ते जाणून घेण्याकरता सहाय्य कोण करत आहे? हमारा मनुष्य आत्मा। आणि आपल्या मनुष्याचा आत्मा। हमारा मनुष्य आत्मा को कौन बता रहा है तू पापी है करके? आणि आपल्याला आपल्या मनुष्याच्या आत्म्याला कोण सांगत आहे की तू पापी आहे? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा क्या करेगा? हमें बताएगा कि तू पापी है, तू दोषी है, तू नरक के लिए जाने के लिए योग्य है, लेकिन घबरा मत, यीशु मसीह कलवरी क्रूस में मरा। इसी को हम सुसमाचार कहते हैं ना। आणि मग पवित्र आत्मा आपल्या मनुष्याच्या आत्म्याला सांगेल की तू पापी आहे, तू नरकाकरता नियुक्त आहे, आणि मग तो आपल्याला आपले दोष दाखवून देईल, आणि मग त्याच वेळेला आपण ते कन्फेस करतो। हाँ, उसको रोमियो उधर ही 10 में आएंगे। उसके पहले यूहन्ना 16 उधर ही रोमियो में उंगली रखकर रोमियो 16 का 8 पढ़ना। रोम त्याचा 16 अध्याय त्याचं 8 वचन वाचा। सॉरी 7 और 8। 7 आणि 8 वचन। तो भी मैं तुमसे सच कहता हूँ हाँ। कि मेरा जाना तुम्हारे लिए अच्छा है, हाँ। क्योंकि यदि मैं न जाऊँ हाँ। तो वह सहायक तुम्हारे पास न आएगा, हाँ। परंतु यदि मैं जाऊँ तो उसे तुम्हारे पास भेजूंगा। हाँ। वो आकर संसार को पाप और धार्मिकता हाँ। और न्याय के विषय में निरुत्तर करेगा। वो सिर्फ अगला वाक्य मराठी में पढ़ना, वाक्य 8। तो येऊन पापाविषयी, हाँ। नीतिमत्वाविषयी, हाँ। न्याय निवडण्याविषयी जगाची खात्री करेल। खातरी करे, मतलब एक ऐसा बोध्य एहसास एक व्यक्ति के अंदर डालेगा कि तू पापी है और तू नरक के लिए योग्य है। आणि मग पवित्र आत्मा आल्यानंतर मग तो आपल्या आत्म्याला सांगेल की तू एक पापी आहे आणि नरकाकरता नियुक्त आहे। मतलब ये एक नॉर्मल कार्य बात नहीं है। आणि हे साधारण गोष्ट नाहीये। मतलब एक उसको अंग्रेजी में 2 बातें, एक कन्विंस है, कन्विक्ट है, दोनों अलग अलग बात है।
कैसा वर्ड यूज करेंगे? कन्विंस एंड कन्विक्ट। अब उदाहरण के लिए मैं एक है कन्विंस करना कि कुछ गलती है तो बताना कि भाई तू गलती कर रहा है। कन्विक्ट करना मतलब वो एहसास होकर गिर रहा है, अरे मैं क्या हूं करके। कन्विंस एंड कन्विक्ट। आणि एखादा मनुष्य ज्या वेळेला एखादी चूक करतो त्या वेळेला ती त्याची चूक आहे हे त्याला समजून सांगणं, हे झालं कन्व्हिन्स करणं. हा. आणि दुसरं म्हणजे की ज्या वेळेला त्याला त्याची चूक समजून सांगितल्या जाते त्या वेळेला तो आपली ती चूक मान्य करतो आणि त्या चुकी संबंधाने तो पश्चाताप पण करतो. हाँ, वो है कन्विक्शन। ते आहे कन्व्हिक्शन. तो हम लोग जब सुसमाचार बोलते हैं, आणि ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगतो हम लोग क्या कर रहे हैं? भाई आप पापी हो, आप नरक में जाओगे, यीशु मसीह को स्वीकारो। आणि मग आपण त्यांना सांगतो की तुम्ही एक पापी आहे आणि तुम्ही नरकामध्ये जाल आणि त्या नरकापासून वाचण्याकरता तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारा. तो हम लोग क्या कर रहे हैं? आपण काय करतो उनको कन्विंस करने देख रहे हैं खाली। आणि आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो उसको पाप का बोध ही नहीं होगा कभी आणि भी। तरी सुद्धा त्यांना पापाचं बोध, पापाची समज येत नाही. उदाहरण के लिए हम लोग घर में एक साबुन धोने वाला साबुन इस्तेमाल कर रहे हैं, सर्फ एक्सेल यूज कर रहे हैं, सोचो। आणि घरामध्ये कपडे धुण्यासाठी आपण सर्फ एक्सेल उपयोगात आणतो. एक दिन एक टाइड का कंपनी से एक सेल्समैन आया, आणि टाईटच्या कंपनीमधून एक सेल्समन आला. वो क्या करेगा? तो काय म्हणेल वो हमको कन्विंस करेगा कि टाइड कंपनी अच्छा है, सर्फ एक्सेल को छोड़ दो। आणि तो आपल्याला या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करेल की सर्फ एक्सेल सोडून द्या, तुम्ही टाईड वापरून बघा. मतलब वो एक बात को दूसरे बात से तुलना कर ये अच्छा नहीं है, ये गंदा है, इसमें ऐसा ऐसा बात है, मतलब हमको कन्विंस करने का कोशिश करेगा कि ये गंदा है, ये अच्छा है बोलकर। आणि तो आपल्याला त्याचं प्रोडक्ट किती चांगलं आहे दुसऱ्या प्रोडक्ट पेक्षा हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल. इसको मनुष्य लेवल का सुसमाचार बोलते हैं। मनुष्य केवल कन्विंस कर सकता है, कन्विक्ट नहीं कर सकता। आणि मनुष्य काय आहे ते फक्त दुसऱ्या माणसाला सुवार्ता काय आहे आणि त्याच्याद्वारे आपल्याला तारण कसं मिळतं हे फक्त पटवून देऊ शकतो, पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. पण त्या माणसाला ती सुवार्ता ग्रहण करून मी पापी आहे आणि मला पश्चातापाची आणि प्रभूची गरज आहे अशा प्रकारे तो कन्व्हेक्ट नाही करू शकत. क्योंकि एक व्यक्ति सुसमाचार सुनने के बाद अगर दिल टूटकर अगर वो रोने लगा, प्रभु मैं पापी, अब मेरे लिए मरा, मतलब वो व्यक्ति का गुण नहीं है, पवित्र आत्मा काम किया इसके लिए। आणि मग ज्या वेळेला एक मनुष्य मी पापी आहे आणि तो आपल्या पापा संबंधाने पश्चाताप करून रडू लागतो आणि प्रभूचा स्वीकार करतो, तर त्या वेळेला तो करणारी ही सगळी कृती मनुष्याच्या द्वारे, मनुष्याच्या आत्म्याद्वारे नाहीये, तर ती पवित्र आत्मा त्याच्या आत्म्यामध्ये कार्य करतो. त्या वेळेला हे सगळं कार्य होतं. मतलब अगर एक व्यक्ति, एक पास्टर ने आके बोला मैंने 30 साल का मेरा मसीह जीवन में मैंने 100 लोगों को मैंने विश्वासी बनाया, अगर ऐसा किसी ने स्टेटमेंट बोला तो संभालना पड़ेगा, क्योंकि ऐसा कोई बोल सकता है क्या? नहीं. भले ही उसने किया होगा, 100,000 लोग भी आए होंगे, लेकिन बोल सकता है क्या वो क्या बोलेगा? मैं तो केवल एक दास हूँ, प्रभु ने मुझे इस्तेमाल किया, मैं केवल एक जरिया हूँ। आणि मग जर असा कुठला पास्टर जर म्हणत आहे की मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये 100 लोकांना विश्वासामध्ये आणलं, तर ते चुकीचं आहे. पण जो खरा जो प्रभूचा दास आहे तो काय म्हणेल की मी तर फक्त प्रभूचा एक निर्गुण दास आहे, त्याचं वचन जे आहे ते मी लोकांना सांगितलं, पण पवित्र आत्मा आहे की त्याने त्यांच्या आत्म्यामध्ये कार्य केलं. तो कन्विंस हम कर रहे हैं, लेकिन उसके अंदर बोध दिलाकर, पश्चाताप दिलाकर, मन फिराने का स्वभाव सिर्फ और सिर्फ पवित्र आत्मा कर सकता है, हम कोई नहीं कर सकते हो। आणि आपण देवाच्या वचनाच्या द्वारे लोकांना फक्त पटवून देऊ शकतो की तुम्ही पापी आहे, पण खरोखर जे मन परिवर्तन आणि खरा पश्चाताप जे आहे ते फक्त पवित्र आत्मा करतो. हमारा परमेश्वर जलन का परमेश्वर है, आणि आपला परमेश्वर ज्वलनशील आहे. वो अपना स्थान किसी को नहीं देगा, आणि तो आपलं स्थान कोणाला देणार अपना नाही, महिमा किसी को नहीं आपला देता। गौरव कोणाला देणार नाही. जो बात का गौरव प्रभु को देना चाहिए, प्रभु को ही देना चाहिए। आणि ज्या गोष्टीचं गौरव प्रभूला द्यायला पाहिजे ते प्रभूलाच द्यायला हम पाहिजे. लोग केवल जरिया है प्रियो। आणि आपण एक फक्त साधन आहोत. हम लोग ने सुसमाचार 100 लोग, 1000 लोग, करोड़ों लोगों को बोला होगा, शायद कोई उद्धार में आया हो नहीं आया हो, हमारा बात नहीं, हम लोग खाली सुसमाचार बांट रहे हैं। आणि आपण फक्त सुवार्ता सांगत आहे, 100 असू द्या, लाखो असू द्या, करोडो असू द्या, आपण फक्त सुवार्ता सांगत आहोत. हमारा प्रार्थना क्या है? आपली प्रार्थना काय आहे? हम जब सुसमाचार का ट्रैक किसी को दे दिया, वापस जाते समय में हम लोग प्रार्थना क्या कर रहे हैं?
आणि ज्या वेळेला सुवार्तेचं ट्रॅक आपण कोणाला दिलं त्यावेळेला आपण जात असताना काय प्रार्थना करतो? हे प्रभु उसके अंदर कार्य करना, हे देवा त्यांच्यामध्ये कार्य कर, उसका एहसास दिला कि वो पापी है, आणि हे त्याला जाणीव करून दे की तो एक पापी आहे, उसको एहसास दिला कि उसका आत्मा मर चुका है, पवित्र आत्मा का जीवन चाहिए तो ही वो जिंदा हो सकता है। आणि त्याला या गोष्टीची जाणीव करून दे की तो एक पापी आहे, त्याचं जीवन जे आहे मृत अवस्थेमध्ये आहे, त्याला पवित्र आत्माचं दान दे। एक सच्चा विश्वासी हर समय वो मौका ढूंढेगा तो सुसमाचार बांटने के लिए। आणि एक खरा विश्वासू निरंतर तो या गोष्टीची वाट पाहत राहील की त्याला सुवार्ता कशी सांगू। अब रोमियो का पुस्तक वापस 10वां अध्याय में आते हैं। रोम त्याच्या पुन्हा 10 अध्यायामध्ये येऊ। वो ऐसा क्यों हमेशा मौका ढूंढेगा सुसमाचार बांटने के लिए? आणि सुवार्ता सांगण्याकरता का तो अशी वेळ पाहत राहील? रोमियो का पुस्तक 10 का 17। रोम त्याचा 10 अध्याय त्याचं 17 वचन। तथा विश्वास सुनने से हाँ और सुनना मसीह के वचन से होता हाँ, मतलब एक सुसमाचारक व्यक्ति, एक व्यक्ति जब सुसमाचार बोलेगा, उस व्यक्ति को जिसने कभी सुसमाचार सुना नहीं है, उस व्यक्ति को अगर विश्वास आना है तो सुसमाचार उसको सुनना पड़ेगा। इसके लिए हम लोग रोज सुसमाचार बांटना चाहिए। आणि एक व्यक्ती ज्याने कधी त्याचं तारण झालेलं नाहीये, त्याने कधी सुवार्ता सांगितली नाहीये, तर जर त्याचं तारण व्हायचं आहे तर त्याच्याकरता आपल्याला जाऊन त्याला सुवार्ता सांगायचं आहे। कारण का? ऐकल्यानंतरच मनुष्य विश्वास करतो आणि विश्वासाच्या द्वारे तारण आहे। अभी विश्वास उसके अंदर उत्पन्न कौन करेगा? आणि विश्वास त्याच्यामध्ये निर्माण कोण करेल? मैंने सुसमाचार बोला उसके लिए नहीं, पवित्र आत्मा ने उत्पन्न किया। आणि मी सुवार्ता सांगितली म्हणून त्याने विश्वास केला असं नाहीये, तर पवित्र आत्म्याने त्याच्यामध्ये विश्वासाची निर्मिती केली। हाँ, मैंने मेरा काम किया, आज का जिम्मेदारी था सुसमाचार बांटना, वो मैंने किया। पवित्र आत्मा क्या करेगा? सुना हुआ वचन को विश्वास का परिणाम लाएगा उसके अंदर। आणि मी माझं काम केलं सुवार्ता सांगायचं, पण पवित्र आत्मा काय करतो की ऐकलेल्या वचनावर विश्वास ठेवण्याकरता तो सहाय्य करतो आणि त्या वचनाचा परिणाम म्हणून तो आणतो। वो शायद 2 सेकंड में हो सकता है, 1 हफ्ता हो सकता है, 2 साल हो सकता है, वो प्रभु के हाथ में छोड़ दो। हमारा काम क्या है? दिन रात सुसमाचार बांटने के लिए तैयार रहे। आणि कदाचित ते 2 सेकंदात होऊ शकतं, 2 दिवसात होऊ शकतं, 2 वर्षात होऊ शकतं, 10 वर्षात होऊ शकतं। ते सर्व काही प्रभूच्या हातामध्ये सोपून द्या। आपलं काम आहे आपण सुवार्ता सांगणं। ठीक है, वापस विषय में आते हैं। आणि पुन्हा आपण आपल्या विषय हमारा शरीर की अवस्था काय आहे? आत्मा जैसे एक विश्वासी के अंदर भर जाता है, आणि जसा देवाचा आत्मा विश्वासामध्ये येतो, उसका होठ तुरंत क्या करेगा? आणि त्याचं ओठ लगेच काय करेल? धन्यवाद का स्तुति रूपन अर्पण बलिदान वो करेगा। आणि धन्यवादाचं स्तुती रूप अर्पण तो करेल। हमारा नया जन्म भी होठों का अंगीकार से हो रहा है। आणि आपला नवा जन्म सुद्धा आपल्या ओठांच्या जो आपण ओठांच्या द्वारे जो प्रभूचा स्वीकार करतो त्याच्याद्वारे आहे। रोमियो 10 का 13। रोम त्याचा 10 अध्याय 13 वचन। क्योंकि जो कोई प्रभु का नाम लेगा जो कोई भी प्रभु का नाम लेगा, कहां से? होठों से, मन से, होठों दिल से, नहीं, होठों से विचारों में, होठों से लेगा तो उद्धार पाएगा। पाएगा। जो कोई भी बोलेगा वो उद्धार पाएगा। आणि जो कोणी आपल्या ओठांनी प्रभूचं नाव घेईल त्याचं तारण होईल। ये गारंटी बात है। आणि एकदम निश्चित अशी ही गोष्ट आहे। इसके लिए क्या होना पड़ेगा? आणि त्याच्याकरता काय व्हावं लागेल? होठ हिलने का आजादी प्रभु ने हमको दिया। आणि होठ हलवण्याचं स्वातंत्र्य प्रभूने आपल्याला दिले। वही आजादी हम मंडली में हम लोग घोषणा करते हैं। आणि तेच स्वातंत्र्य आपण मंडळीमध्ये घोषणा करतो। पहला पत्रोस 2 का 9 पढ़ना। पहिले पेत्र 2 अध्याय 9 वचन वाचा। उसका सिर्फ आखिरी भाग पढ़ना। हम लोग क्या क्या है मालूम है, हमें अंधकार से बाहर निकालकर इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से हाँ। अपने अद्भुत ज्योति में बुलाया है उसके गुण प्रकट करो। मराठी में पढ़ना वही आखिरी भाग। त्याचे ज्याने तुम्हास अंधकारातून काढून हा. आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले हा. त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे। प्रसिद्ध करा। ओके, वो थोड़ा आ रहा है। इंग्लिश में लिखा है डिक्लेयर, तुम घोषणा करो। आणि मग तुम्ही त्याच्या गुणांची घोषणा करा। हाँ, मतलब घोषणा कहाँ से होगा? आणि घोषणा कुठून होईल? हमारे होठों से। आपल्या ओठांनी। प्रभु ने हमको एक याजकीय समाज क्यों बनाया मंडली में? आणि प्रभूने मंडळीमध्ये आपल्याला याजकांचा समाज का बनवलं? नया जन्म पाए हुए हर एक विश्वासी जिसका आत्मा में बपतिस्मा हो चुका है, उद्धार हो चुका है, वो सब लोग सहयाजक लोग हैं। आणि नवा जन्म प्राप्त झालेला हर एक विश्वासू ज्याचं आत्म्यामध्ये तारण झालेलं आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताचे सहयाजक आहे। जैसे ही नया जन्म हो गया, तुरंत पवित्र आत्मा उसको आत्मा का बपतिस्मा देकर याजकीय सेवा के लिए तैयार करता है। आणि मग ज्याचा नवा जन्म होतो लगेच पवित्र आत्म्याचा त्याला बपतिस्मा देऊन त्याला याजकीय सेवक बनवतो। जैसे ही उसका नया जन्म हो गया, आत्मा का बपतिस्मा मिला, तुरंत उसको आत्मा का अभिषेक भी मिलता है। वो तुरंत याजकीय सेवा के लिए तैयार है। आणि मग ज्याचा
त्याचा नवा जन्म होतो, त्याला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होतो आणि त्याला पवित्र आत्म्याचं दान सुद्धा मिळतं, अभिषेक. पवित्र आत्म्याचा अभिषेक सुद्धा होतो आणि मग तो प्रभूचा एक सेवक होतो. दूसरा कोरिंथी पहला अध्याय 21-22. दुसरे करंदी पहिला अध्याय, 21 आणि 22 वचन. और हमें तुम्हारे साथ मसीह में दृढ़ करता है हाँ. और जिसने हमारा अभिषेक किया हाँ. वही परमेश्वर है हाँ. जिसने हम पर छाप भी कर दी है हाँ, हाँ. और बयाने में आत्मा को हमारे मन नया में- जन्म होते समय में क्या क्या हो रहा है देखो. आणि नवीन जन्म होत असताना काय काय होतोय जिसने बघा. हमें मसीह में स्थिर किया, आणि ज्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये स्थिर केलं मतलब हम मसीह में हमारा नया जन्म हुआ, आणि ख्रिस्तामध्ये आपला नवा जन्म झाला वही परमेश्वर ने आणि त्याच देवाने आत्मा का अभिषेक किया, आत्म्याचा अभिषेक केला आत्मा को हमें छाप के रूप में दिया आणि आत्मा जो आहे तो एक मुद्रांकित केलं और हृदय में बयाने के रूप में दिया. आणि आपल्या हृदयामध्ये एक इसार म्हणून दिलं. एक विश्वासी का लक्षण है ये. आणि एक विश्वासणाऱ्याचं एक लक्षण आहे. यानी विश्वासी हो गया तो उसके अंदर ये बातें हो गए. आणि जर विश्वास आहे तर त्याच्यामध्ये या गोष्टी झालेल्या आहे. कोई ऐसा सिखाएगा आपको, नहीं नहीं आपको नया जन्म तो हो गया लेकिन आपको 40 दिन उपवास करना पड़ेगा, 20 दिन उपवास करना पड़ेगा तो ही अभिषेक मिलेगा. उसको ये वाक्य दिखाना आप लोग. आणि जर कोणी असं म्हणतं की तुझा नवा जन्म झालाय पण तुला 40 दिवस उपवास करावा लागेल तर तुला पवित्र आत्म्याचा अभिषेक भेटल, तर मग त्याला हे वचन सांगा. अभिषेक कभी भी इंतजार करके मिलता नहीं है. आणि अभिषेक कधी वाट पाहून भेटत नाही. वो तुरंत हमें विश्वास के द्वारा नया जन्म में मिल चुका है. आणि विश्वासाच्या द्वारे नव्या जन्माच्या द्वारे आपल्याला ते भेटलंय. प्रियो एक बात समझना, एक गोष्ट समजून घ्या. इसके अंदर प्रभु का अभिषेक नहीं है, उसके अंदर किसका अभिषेक आएगा फिर? आणि मग ज्याच्यामध्ये प्रभूचा अभिषेक नाहीये त्याच्यामध्ये कोणाचा अभिषेक येईल? चेतन का. मतलब वो नया जन्म नहीं पाया है, उसके अंदर पहले से ही शैतान का अभिषेक है. आणि ज्याचा नवा जन्म नाही झालेला त्याच्यामध्ये अगोदर पासूनच सैतानाचा अभिषेक वो आहे. नया बात नहीं है. वो आणि ते काही नवीन नाहीये. नया बात कब हो रहा है? नवीन गोष्ट केव्हा होत जब उसका आहे? नया जन्म हो गया, आणि ज्या वेळेला त्याचा नवा जन्म वो एक होतो नया सृष्टि बन गया. आणि तो नवीन उत्पत्ती झाला. इसलिए परमेश्वर उसको क्या कर रहा है? आणि म्हणून परमेश्वर काय करत आहे? जैसा हमने पहला पत्रस 2:9 में पढ़ा, अंधकार का राज्य से हट रहा है, ज्योति का राज्य में प्रवेश हो गए हो. आणि मग ज्याप्रमाणे पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण पाहतो की त्याने अंधकाराच्या साम्राज्यापासून प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये आणलं. लेकिन जिसका ये परिणाम नहीं हुआ, आणि ज्याच्यामध्ये ही घटना झालेली ये नाही परिवर्तन नहीं हुआ, आणि हे परिवर्तन झालं नाही अंधकार से हटकर ज्योति का राज्य में नहीं आया, आणि अंधकाराच्या साम्राज्यापासून प्रकाशाच्या साम्राज्यामध्ये नाही आला. वो लोग क्या करेंगे? आणि ते लोक काय करतील? 20 दिन, 10 दिन, 40 दिन तपस्या करेंगे आत्मा आने के लिए. आणि 20 दिवस 40 दिवस ते अशा प्रकारे तपस्या करतील पवित्र आत्मा येण्याकरता. प्रभु ने एक दृष्टांत दिखाया. आणि प्रभूने एक दृष्टांत एक बार एक सांगितला. व्यक्ति के अंदर दुष्टात्मा था. आणि एकदा एका व्यक्तीमध्ये दुष्टात्मा होता उसने दिल को साफ किया, आणि त्याने आपलं हृदय साफ केलं तो दुष्टात्मा निकल गया. आणि दुष्टात्मा निघून गेला. बाद में क्या हो गया? नंतर काय झालं? वो दुष्टात्मा अपने से भी ज्यादा ताकतवर 7 दुष्टात्माओं को लेकर आया. आणि तो दुष्टात्मा आपल्यापेक्षा जास्त सामर्थ्य अजून 7 दुष्टात्मे घेऊन आला. वाक्य मालूम है इसलिए मैं ले रहा हूं. ये क्या अवस्था दिखा रहा है? आणि ही अवस्था काय दाखवत आहे? अपने बलबूते से शैतान को सामना करने का अवस्था को दिखा रहा है. आणि आपण आपल्या सामर्थ्याने सैतानाचा ज्या वेळेला सामना करतो त्यावेळेला अशी अवस्था येते. लेकिन जिसका नया जन्म हो गया है, ज्याचा नवा जन्म झाला आहे उसके अंदर शैतान उड़कर गिर जाता है बाहर, जैसे कि किसी ने उसको उठा के फेंक दिया हो, वैसा होता है. आणि ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण उचलून फेकून देतो त्याप्रमाणे नव्या जन्मामध्ये प्रभू सैतानाला उचलून फेकून देतो. दुनिया के लोग तपस्या यत्न करते समय में वो दुष्टात्मा क्या करेगा? वो चले जाएगा और शक्तिशाली दुष्टात्माओं को लेकर आएगा. आणि मग जगाचे लोक ज्या वेळेला पवित्र आत्मा मिळण्याकरता तपस्या करत राहतात त्यावेळेला काय होईल? सैतान जातो आणि आपल्यापेक्षा अधिक जास्त 7 दुष्टात्मे घेऊन त्याच्यामध्ये प्रवेश करतो. लेकिन विश्वासी का ऐसा नहीं है, आणि विश्वासणाऱ्याचं क्योंकि तसं पवित्र आत्मा अंदर आ गया तो शैतान को शौक लगकर उड़कर बाहर गिर जाता है. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो त्यावेळेला सैतानाला शॉक लागतो आणि तो उडून बाहेर जातो. तो उसके बाद वो 7 लाओ, 10 लाओ, हजारों करोड़ों लोगों को दुष्टात्मा को लाओ, प्रवेश नहीं कर पाएगा फिर. आणि मग त्याच्यानंतर 7 आणा, 7,000 आणा, करोडो आणा, पण तो प्रवेश करू शकणार नाही. क्यों? का? ये वाक्य के अनुसार आणि या वचनाच्या अनुसार वो प्रभु का अभिषिक्त है. वो आणि तो प्रभूचा अभिषिक्त प्रभु आहे. का अभिषिक्त है तो परमेश्वर से परमिशन पूछना पड़ेगा. आणि प्रभूचा जर अभिषिक्त आहे तर देवापासून त्याला परवानगी घ्यावी लागेल. शैतान ने आयुब को परेशान करना है तो परमेश्वर ने परमिशन दिया, क्योंकि अभिषेक उसको चारों तरफ बाड़ा, यानी क्या वो क्या उसका मतलब? अब शरीर में था क्या वो बाड़ा?
नाही वो आत्मा मतलब अभिषेक व्यक्ति है वो। Praise the Lord. आणि मग सैतानाने योगाची जर परीक्षा घ्यायची त्याच्याकरता त्याला परमेश्वराची परवानगी घ्यावी लागेल. कारण का की परमेश्वराने योगाच्या चहूबाजूला कोट बांधलेला आहे. ते शारीरिक आहे का नाही तर ते आत्मिक आहे. इसके लिए प्रियो हमें आत्मा का नया जन्म का वो जो वरदान जो मुफ्त में दिया हुआ वो दान को प्रियो हल्के में नहीं लेना चाहिए। आणि म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याचं जे दान फुकट मिळालेले त्याला तुम्ही सहज आणि सोपं असं समजू नका. उस आत्मा के नया जन्म के द्वारा पवित्र आत्मा जब हमारे अंदर नियंत्रण करता है, हमारा होठ हमेशा तैयार रहेगा प्रभु को धन्यवाद देने के लिए। आणि मग पवित्र आत्मा ज्या वेळेला आपल्यावर ताबा मिळवतो त्या वेळेला आपले होठ जे आहे ते नेहमी तयार राहायला पाहिजे प्रभूला धन्यवाद ऐसा देण्याकरता. व्यक्ति मंडली में शांत नहीं बैठ सकता। आणि असा व्यक्ती मंडळीमध्ये शांत राहू शकत वो नाही. क्या करेगा? प्रभु उसको इस्तेमाल करेगा प्रभु का कार्य के लिए। आणि अशा व्यक्तीला प्रभू त्याच्या कामाकरता उपयोगात आणेल. वो या तो प्रार्थना करेगा, एक तर तो प्रार्थना वो करेल या तो गीत निकालेगा, आणि नाहीतर तो गीत काढेल, या तो वो वचन बोलेगा, नाहीतर तो वचन या बोलेल, तो वो प्रोत्साहन करेगा, नाहीतर तो दुसऱ्याला प्रोत्साहन करेल, नहीं तो गवाही देगा। नाहीतर साक्ष देईल. कोई ना तो कोई कार्य अपने इस्तेमाल करेगा मंडली में प्रभु की उपस्थिति में आराधना को प्रकट करने के लिए। आणि कुठलं ना कुठलं तो काम करेल प्रभूच्या उपस्थितीमध्ये आराधना करण्याकरता. इस विषय में मैं ऐसा हो सकता है कि मैं थोड़ा और स्टडी किया आणि या विषयामध्ये अजून जास्त अभ्यास केला तो मैंने पहला कोरिन्थियों 12 अध्याय में उसका 1 और 2 पढ़कर मैं एक शौक मुझे लगा, ये क्या ऐसा वाक्य ऐसा क्यों लिखा है करके मैंने सोचा। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन वाचल्यानंतर मला असा प्रश्न पडला की हे वचन असं का लिहिलं गेलं. हे भाइयों, मैं हाँ। नहीं चाहता हाँ। कि तुम आत्मिक वरदानों के विषय में अनजान रहो। देखो तुम लोग आत्मिक वरदानों के विषय में हे भाइयों तुम लोग अनजान नहीं रहना चाहिए। आणि आत्मिक दानासंबंधाने तुम्ही अजाण राहू नये. तुम जानते हो कि जब तुम अभी देखो अभी कनेक्शन देखो क्या पॉइंट है अभी तक। तुम जानते हो कि जब तुम अन्य जातीय थे हाँ। तो गूंगी मूर्तियों के पीछे जैसे देखो यहाँ पर गूंगी मूर्ति का क्या लेना देना इधर। आणि मग या ठिकाणी जे न बोलणारे मूर्ती आहेत त्यांचं काय घेणं देणं. वहां पर आत्मा का वरदान के बारे में बोला गया ना, आणि त्या ठिकाणी आत्म्याच्या दानासंबंधाने म्हटलंय ना. तुरंत वो दान के बारे में बोलकर एक गूंगा मूर्ति के बारे में बोल रहा है। आणि त्या दानासंबंधाने उल्लेख केल्यानंतर लगेच त्या मूर्ती संबंधाने उल्लेख आहे. कुछ कनेक्शन मिल रहा है। काही फिर वाक्य 3 में क्या लिखा है आणि मग 3 वचनामध्ये काय कि लिहिलेलं आहे? अगर तुमको यीशु प्रभु है करके बोलना है तो आत्मा में बोलने के लिए आत्मा चाहिए। आणि मग येशू ख्रिस्तच प्रभू आहे हे जर बोलायचं आहे तर ते आत्म्यामध्ये बोलू शकतो आणि त्याच्याकरता पवित्र आत्मा असला पाहिजे. परंतु अगर तुम गूंगा मूर्ति के सामने रहा तो आणि मग तुम्ही मूर्ती समोर राहिले तर वो मूर्ति क्या सामर्थ्य देगा। आणि ते मूर्ती काय सामर्थ्य देईल. जैसा मूर्ति गूंगा है तुम भी गूंगा हो जाओगे। आणि ज्याप्रमाणे मूर्ती जी आहे ती मुकी तुम्ही पण मुके व्हाल. जो मूर्ति कभी भी यीशु प्रभु है बोल नहीं पाएगा। आणि मूर्ती कधी येशू ख्रिस्त प्रभू आहे असं म्हणू शकणार नाही. हम लोग इसके तो मैं उसके लिए भजन संगीत 115 में गया, आणि स्तोत्र 115 जर आपण पाहिलं उसका 4 से 8 पढ़ेगा तो एक मूर्ति का गुण विशेष वहां पर विशेषता ही दी है। आणि त्याचं 4 ते 8 वचनामध्ये मूर्तीचे गुण विशेष दिलेले ये आहे. सब आप लोग को मालूम है, इससे जल्दी पढ़ लेना। आणि हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे म्हणून लवकर वाचा. स्तोत्र 115 4 ते 8 वचन. उन लोगों की मूर्तें सोने चांदी की तो होती है, हाँ। वे मनुष्य के हाथ की बनाई हुई है। हाँ। उनके मुंह तो रहता है परंतु वे बोल नहीं सकती। हाँ। उनके आंखें तो रहती है परंतु वे देख नहीं सकती। हाँ। उनके कान तो रहते हैं परंतु वे सुन नहीं सकती। हाँ। उनके नाक तो रहती है परंतु वे सूंघ नहीं सकती। हाँ। उनके हाथ तो रहते हैं परंतु वे स्पर्श नहीं कर सकती। उनके पाँव तो रहते हैं परंतु वे चल नहीं सकती और अपने कंठ से कुछ भी शब्द नहीं निकाल सकती। जैसी वे हैं वैसे ही उनके बनाने वाले हैं। हाँ, और- जैसे वे है वैसे उनके बनाने वाले हैं। और उन पर सब भरोसा रखने वाले भी वैसे नहीं, उन पर जो आश्रय करेगा वो लोग भी कैसे है, वैसे- जैसा मूर्ति है वैसा है। आणि मग जे कोणी त्या मूर्तीवर आश्रय ठेवतात ते कसे ते सुद्धा त्या मूर्तीप्रमाणेच आहे. अभी प्रेरित पौलुस है ना, पुराना नियम का मास्टर है वो, उसको सब मालूम है पुराना नियम। आणि प्रेषित पौल जो आहे त्याला जुना करार संपूर्णरित्या माहित आहे. परंतु पहला कोरिन्थी 12 अध्याय वाक्य 2 में बाकी दुष्टात्मा अपना मूर्तियों का बाकी गुण नहीं लिया, सिर्फ एक ही गुण उसने बताया। आणि पहिले करंथीकराचं पत्र 12 अध्यायामध्ये प्रेषित पौलाने मूर्तीचे बाकीचे गुण नाही सांगितले, फक्त एकच गुण
सांगितला बाकी गुण उसको नहीं मालूम क्या? आणि त्याला बाकीचे गुण माहित नाही उसको असं मालूम है, लेकिन विषय यहाँ पर कुछ और है. आणि त्याला माहिती आहे पण या ठिकाणचा विषय वेगळा वो आहे कोरिन्थियों मंडली को बोल रहा है, आणि तो कोरिंथीच्या मंडळीला सांगत "प्रभु, आहे तुम लोग सब लोग नए जन्म पाए हुए लोग हो, आणि तुम्ही सगळे नवा जन्म प्राप्त झालेले तुम्हारे लोक अंदर आहे. आत्मिक वरदान के विषय में कोई कमी नहीं है, आणि तुमच्यामध्ये आत्मिक दाना संबंधाने काही कमतरता नाही परंतु वरदान होने के बाद भी तुम लोग गूंगा मूर्तियों के समान क्यों हो? आणि वरदान मिळाल्यानंतरही एकदम मुख्या मूर्तीप्रमाणे का आहात क्योंकि वरदान मिलने के बाद तुम लोग क्या करना चाहिए? आणि वरदान मिळाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे गूंगा मूर्तियों के समान चुप नहीं रहना है. आणि मुख्या मूर्तीप्रमाणे गप्प नाही बसायचं क्या करने बोला है? काय करायचं स्तुती और क्योंकि जीवित परमेश्वर के सामने तुम लोग हो तो आणि जिवंत परमेश्वरासमोर तुम्ही आहात जैसा तुम्हारा परमेश्वर जिंदा है, आणि ज्याप्रमाणे तुमचा परमेश्वर जिवंत आहे तुम लोग भी जीवित परमेश्वर की उपस्थिति में होठों का स्तुति रूपन अर्पण बलिदान को अर्पण करना है. आणि तुम्ही सुद्धा परमेश्वराचा आपल्या ओठांच्या द्वारे परमेश्वराला स्तुतिरूप अर्पण करायचंय क्लियर है कि नहीं? आमेन आमेन. स्पष्ट झालं का नाही हम लोग उसमें वही पहला कुरिन्थी 12 का उसमें पौलोस वहां पर उसका आखिरी वाक्य मेरे ख्याल से 31 है. 31 पढ़ना 12 का. पहिले करंदीकराचं पत्र 12 अध्याय त्याचे 31 वचन वाचा क्या सब अनुवाद करते हैं? तुम बड़े से बड़े नहीं, 31 आखिरी वाक्य. परंतु मैं तुम्हें और भी सबसे उत्तम मार्ग बताता हूँ. मैं तुमको एक उत्तम मार्ग बताता हूँ. आगे इतना ही है. दो बातें, श्रेष्ठ कृपादान श्रेष्ठ कृपादान और एक उत्तम मार्ग दिखाता हूँ. आणि म्हणूनच मी खूप नितांततेने एक उत्तम तुम्हाला गिफ्ट आणि एक उत्तम असा मार्ग दाखवतो हाँ, दो बातें वहां पर पौलोस बोल रहा है. आणि दोन गोष्टी या ठिकाणी प्रेषित पौल एक है सांगत कि आहे. मैं तुम लोगों को जो वरदान तुम लोगों को पहला कोरिन्थी 12 अध्याय में उसका वाक्य पढ़ते समय में अलग अलग प्रकार का 9-10 प्रकार का आत्मिक वरदान के बारे में बोलते समय में उसमें से सबसे श्रेष्ठ कौन सा है पौलोस बोलने जा रहा है अभी. आणि मग जे आत्मिक दान आहे ते तुम्हाला 9 दानच्या संबंधाने सांगितलं होतं पण या ठिकाणी प्रेषित पौल सांगत आहे या सगळ्यात मोठ्या दाना या सगळ्या दानामध्ये उत्तम आणि श्रेष्ठ असं दान कुठलं आहे मी सांगत आहे. परंतु वो श्रेष्ठ ज्ञान जानना है तो एक अच्छा रास्ता क्या है जानना जरूरी है. आणि ते श्रेष्ठ दान काय आहे हे जर जाणून घ्यायचं तर तो उत्तम असा मार्ग काय आहे हे जाणून घेणं गरजेचं वो आहे. उत्तम मार्ग है वाक्य 13 अध्याय 13. आणि तो उत्तम मार्ग आहे तो म्हणजे अध्याय 13. तुम जो भी कुछ करो प्रेम में करो. तुम्ही जे काय कराल ते प्रेमामध्ये तुम्हारा करा. आत्मिक जीवन प्रेम के अनुसार होना आणि चाहिए. तुमचं आत्मिक जीवन प्रेमामध्ये राहिला तुम्हारा पाहिजे. सभी कामकाज प्रेम में होना आणि चाहिए. तुमचं सगळं काम प्रेमामध्ये राहिला पाहिजे. आत्मा का फल, आत्म्याचं फळ आत्मा जिसके अंदर है प्रेम प्रकट होगा गारंटी. आणि ज्याच्यामध्ये आत्मा आहे त्याच्यामध्ये निश्चितच प्रेम प्रगट वो होईल. प्रेम से भरा हुआ व्यक्ति फिर दानों को शरीर से प्रकट करेगा. आणि तो प्रेमाने भरलेला व्यक्ती जे दान आहे ते आपल्या शरीराच्या द्वारे प्रकट करेल. हम जानते हैं अभी उस समय का वरदान अलग था. अभी जो प्रभु ने अभी का समय के लिए वो दानों को सीमित किया है. आणि मग त्यावेळेचं वरदान वेगळं होतं आणि आताच्या करता प्रभूने ते जे दान आहे ते सीमित केलेले आहे. वो सीमित में से पौलोस ने एक दान जो है 14 अध्याय का पहला वाक्य में कहा है. आणि त्याचा पहिलं करंदीकराचं पत्र 14 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये सांगितलंय प्रेम का अनुकरण करो प्रेम का अनुकरण करो. बोला वो रास्ता है. आगे और आत्मिक वरदानों की धुन में रहो. हाँ. विशेष करके यह कि भविष्यवाणी हाँ, मतलब सबसे उत्तम वरदान कौन सा है? भविष्यवाणी. भविष्यवाणी करना. आणि सगळ्यात उत्तम वरदान काय आहे की तुम्ही भविष्यवाणी करा. अभी भविष्यवाणी बोलते समय में लोगों को हमेशा एक गलत फहमी हो जाता है कि भविष्य के बारे में बताना है करके लगता है. आणि भविष्यवाणी करणं याचा अर्थ लोकांचा एक गैरसमज होतो की भविष्यामध्ये आपल्याला काय होणार आहे त्याच्या संबंधाने. ऐसा नहीं है प्रियो. असं नाहीये प्रेम. भविष्यवाणी मतलब क्या? भविष्यवाणी म्हणजे काय? प्रभु के लिए बोलो. आणि प्रभू करता बोला. हमारा मुंह क्या कर रहा है? आणि आपलं तोंडाने काय प्रभु करायचं ने हमको आत्मिक वरदान क्यों दिया है? आणि प्रभूने आपल्याला आत्मिक वरदान का दिले प्रभु के लिए बोलने दिया है. आणि प्रभू करता बोलण्याकरता. उसका एक उदाहरण एजेकियल का पुस्तक एजेकियलचं पुस्तक 37 का 4 जब वहां पर प्रभु वहां पर एजेकियल को एक बात कहता है. आणि त्याचा 37 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये प्रभूचा तब दास उसने- असं म्हणत आहे. तब उसने मुझसे कहा हाँ. इन हड्डियों से भविष्यवाणी करके कह. देखो भविष्यवाणी करके कह. आणि वो शब्द समझे? भविष्यवाणी कर आणि बोल. करून उसका मराठी में बोलो. या आस्तींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण. हाँ, संदेश देऊन मन उनको बोलो.
मतलब वो एक संदेश है, प्रचार भविष्यवाणी क्या है, एक संदेश है, प्रभु की एक बातें है जो हमको बोलना है। आणि भविष्यवाणी म्हणजे काय की प्रभूचा एक संदेश आहे की जो आपण आपल्या ओठांनी बोलायचा आहे। Praise the Lord. संदेश कैसा देंगे हम? आणि संदेश कसा देणार? हाथों का इशारा करके, पैरों का इशारा कर कर, शरीर का इस्तेमाल करके नहीं, सिर्फ होठों से बोलना है। आणि संदेश देत असताना आपण हातापायाचे इशारे न करता आपण आपल्या ओठांनी द्यायचा आहे। क्या देना है, क्या बोलना है, काय बोलायचं आहे? किसके बारे में बोलना है? कोणा संबंधाने बोलायचं आहे? प्रकाशित वाक्य प्रगटीकरण उसका 19वां अध्याय, त्याचा 19 अध्याय उसका 10वां वाक्य का आखिरी भाग में लिखा है, आणि 10 वचनाच्या शेवटी लिहिले द स्पिरिट ऑफ प्रोफेसी करके बोला है। देखो, हाँ, यीशु की गवाही भविष्यवाणी यीशु का गवाही भविष्यवाणी की की आत्मा है। मराठी में बोला, कारण येशू विषयीची साक्ष हे यीशु विषयचा साक्ष्य, यीशु के बारे में जो गवाही देता है वही क्या है? हे संदेशाचे मर्म आहे। संदेशाचा मर्म है। आमेन आमेन आणि मग इतना जी- क्लियर है ना प्रियो? हा, प्रभू येशू ख्रिस्ताची जी साक्ष आहे तेच संदेशाचं मर्म आहे, तेच भविष्यवाणीचा आत्मा आहे। आमेन आमेन। तो हमें भविष्य आत्मावाणी का आत्मा मिला है कि नहीं, इसका गारंटी क्या है? आणि आपल्याला भविष्यवाणीचा आत्मा मिळाला आहे का नाही, वो- याचं प्रमाण काय वो आहे? मुंह खोलकर प्रभु के बारे में Praise the बोलेगा, Lord. आणि तो तोंड उघडून आपल्या ओठांनी प्रभू संबंधाने बोलेल। लेकिन मुंह नहीं खोल रहा, उसका मतलब आणि आपले तोंड नाही उघडत याचा अर्थ Yes. जवाब मालूम है ना? Amen. मूर्तियों क्या क्योंकि वो गुंगा हो गया हो। आणि जो कोणी बोलत नाहीये याचा अर्थ तो मुका आहे, तो मूर्ती आहे। हाँ, मतलब उसका मुंह बंद कर दिया शैतान ने। आणि सैतानाने त्याचं तोंड बंद केलं। दूसरा कोरिन्थी 4:4 में हम क्या पढ़ते हैं? दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय 4 वचन काय सबको ये सांगतं? वाक्य मालूम है, आप पढ़ो। और उन अविश्वासियों के लिए हाँ। जिनकी बुद्धि संसार के ईश्वर ने अंधी कर दी है, हाँ। ताकि मसीह जो परमेश्वर का प्रतिरूप है, हाँ। उसके तेजोमय सुसमाचार का हाँ। प्रकाश उन पर न चमके। ना चमके, मतलब शैतान क्या कर रहा है? हमें गूंगा, वहां पर अंधा कर रहा है बोला है आणि मग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते आंधळे करते, है कि नहीं? आंधळे अभी करतो। दूसरा पत्रोस पहिला अध्याय, दुसरं पेत्र पहिला अध्याय वाक्य 9 है शायद, त्याचं 9 वचन। हाँ। जिसमें ये बातें नहीं, जिसमें ये बातें नहीं है वर्तमान में, वो अंधा है वो अंधा है और धुंधला देखता और है धुंधला देखता है। और अपने पिछले पापों से धुलकर शुद्ध होने को भूल बैठा है। मतलब क्या किया शैतान ने? सैतानाने काय केलंय? जो शैतान अंधा करता है गुंगा भी करेगा ना। आणि जो सैतान आंधळा करतो तो मुका पण करेल ना। इसलिए प्रभु ने क्या किया? प्रकाशित वाक्य 3 अध्याय में म्हणून प्रभूने प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये काय केलं? उसका 18 पढ़ना, त्याचं 18 वचन वाचा, उसका आखिरी भाग में, त्याच्या शेवटल्या भागामध्ये श्वेत वस्त्र ले ले हाँ, मुझसे तुम लोग श्वेत वस्त्र ले ले ताकि तुम्हारा नंगापन छुप जाए और अपने आप और आग की लाने के लिए हाँ। सुरमा ले। सूरमा। वो किसका बारे में बता रहा है? आंखों के बारे आंखों के लिए सूरमा लेगा तो क्या होगा? देखने पाए तुम देखोगे। ले वो देखिए मंडली का अवस्था क्या है? तुम लोग अंधे हो। शैतान ने क्या कर दिया उनको? अंधा कर अंधा कर दिया है। आंखों का सूरमा लेना पड़ेगा। आणि लवदुक्या मंडळीची अवस्था काय आहे? सैतानाने त्यांना एकदम आंधळ केलेलं आहे। म्हणूनच त्यांना दिसण्याकरता काय आहे की परमेश्वर देणारा सुरमा जो आहे तो त्यांना घ्यायचा आहे। तो उसके लिए क्या करना पड़ेगा? वापस दूसरा पत्रोस 1:9 में हमने पढ़ा। दुसरे पेत्र 1:9 मध्ये आपण वाचलं। कुछ बातें उसको वर्तमान में जोड़ना था। आणि काही गोष्टी वर्तमान काळामध्ये जोडायच्या वो होत्या। क्या है? त्या काय आहे? वो एक एक बातें हमारे आंखों के लिए सूरमा है। आणि त्या एक एक गोष्टी आपल्या डोळ्यांकरता अंजन असं आहे। वो एक एक बातों को जोड़कर बढ़ते रहेगा तो क्या होगा? आणि एक एक गोष्टी जोडत राहिलं तर काय होणार? उसको बढ़ोतरी होगा। त्याची वाढ होईल। नहीं हुआ तो, नहीं किया तो आणि केलं नाही तर वो अंधा होते जा रहा है। आणि तो आंधळा होत जात अंधा आहे। कैसा होगा शुरुआत में? आणि सुरुवातीला तो आंधळा कसा होईल? उसको धुंधला देखने को मिलेगा। आणि मग त्याला पुसट दिसेल। धुंधला मतलब क्या? आणि मग पुसट म्हणजे काय? सिर्फ नजदीक की बातें दिखेगा, आणि फक्त जवळच्या गोष्टी दिसतील, दूर की बातें नहीं। लांबच्या नाही। मतलब क्या? म्हणजे काय? उसका मन सिर्फ पृथ्वी की बातों में रहेगा, स्वर्गीय बातों में नहीं आणि रहेगा। त्याचं मन फक्त जगाच्या गोष्टीमध्ये राहील, स्वर्गीय गोष्टींवर नाही। कोलोसे का पुस्तक 3:1 में हम क्या पढ़ते हैं? कलसीकराचं पत्र 3 अध्याय पहिल्या वचनामध्ये आपण काय वाचतो? कि प्रभु ने हमें जिला पढ़ो अतः जैसे कि मसीह के साथ जिलाए गए हो। तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो। तुम जिलाए मतलब कौन जिलाया है? आत्मा, हमारा मनुष्य आत्मा जिलाया गया है। आणि आपल्या मनुष्याचा आत्मा जिवंत केला गेला। तो वो जिलाया हुआ आत्मा कहाँ पर है? आणि तो जिवंत केलेला आत्मा कुठं आहे? आगे जहाँ मसीह विद्यमान है हाँ। और परमेश्वर के दाहिनी ओर बैठा है, हाँ। पृथ्वी पर भी नहीं, पृथ्वी का पर की नहीं, तो स्वर्गीय वस्तुओं पर ध्यान
मन लगाओ, ध्यान लगाओ। इसलिए अभी हमारा ध्यान, हमारा मन, हमारा नजर कहाँ होना चाहिए? आणि म्हणूनच आता आपलं मन, आपलं लक्ष कुठं राहायला पाहिजे? लेकिन शैतान क्या करेगा? आणि सैतान काय करेल? वो नहीं चाहता कि परमेश्वर के चेहरे से आया हुआ वो ज्योतिमय प्रकाश हमारे हृदय में चमके, इसलिए वो हमको अंधा करेगा। आणि म्हणून देवाकडून आलेला प्रकाश आपल्या हृदयामध्ये चमकावा ही सैतानाची इच्छा नाहीये, म्हणून तो काय करेल की आपल्याला तो अंधकारामध्ये ठेवेल। अंधा किया हुआ व्यक्ति को गूंगा होने के लिए ज्यादा टाइम नहीं लगेगा। आणि जो आंधळा आहे त्याला मुका होण्याकरता जास्त वेळ नाही लागत। जो मंडली में 1% भी प्रयोजन नहीं हो रहा है वो गूंगा हो चुका है। आणि मग ज्याचा उपयोग मंडळीमध्ये 1% होत नाहीये तर तो मुका झालेला आहे। मुझे गलत नहीं समझना, मला चुकीचं समजू मैं किसी नका। को निंदा नहीं कर रहा। कोणाची निंदा नाही आप करत। लोग नीचे गिरे हुए ऐसा मैं नहीं बोल रहा। तुम्ही पतन पावलेले असं नाही म्हणत। आप लोग आत्मिक अर्थ समझो। तुम्ही आत्मिक अर्थ समजा। जो आदमी चुप बैठा उसका मतलब क्या है? आणि जो आत्मी मनुष्य गप्प बसला याचा अर्थ काय? मतलब क्या? म्हणजे काय? पार्टिसिपेट नहीं कर रहा। आणि मग तो सहभाग घेत नाहीये। मंडली में क्या है? मंडळीमध्ये काय हमको एक आहे? दूसरे के साथ पार्टिसिपेट करना है। एकमेकांसोबत आपल्याला सहभाग घ्यायचा और आहे। वो इसलिए गीत गाते समय में एक अकेला व्यक्ति गीत गाता है क्या? आणि म्हणून गाणं गात असताना एक व्यक्ती गीत गातो का? वो क्या करेगा? तो काय करेल? गीत गाते समय में हम सब लोग गीत गाते हैं, आणि गीत गाताना आपण सगळे मिळून क्योंकि हम गातो। लोग सहयोग हो रहे, पार्टिसिपेट कर रहे, साथ में हम लोग। आपण सहभाग घेत आहोत हमारा होठ क्या कर रहा है? आणि आपले ओठ काय करत उस आहेत? गीत के सुर और ताल के साथ एक होकर हम आमीन बोल रहे हैं, उसमें एक हो रहे हैं हम। आणि त्या गीताच्या चाली सोबत आपण गीत गात आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये सहभाग घेत आहे। कुछ लोगों को मंडली में आने के बाद अच्छा नींद आता है। आणि काही लोकांना मंडळीमध्ये आल्यानंतर खूप चांगली झोप लागते। मूर्ति को दिमाग तो है लेकिन मंद है कि नहीं? सर है लेकिन मंद है। आणि मूर्ती काय आहे की तिला मेंदू आहे पण तो मंद आहे, तो वापरामध्ये येत नाही। मतलब सर खाली दिखावटी सर है लेकिन है मंद। आणि तिला फक्त डोकं आहे ते दाखवण्याकरता आहे पण ते कार्यरत नाहीये। उसी तरह विश्वासी आ रहे हैं मंडली में, आणि त्याप्रमाणे विश्वासू मंडळीमध्ये येत आहे, संगति के लिए आ रहे, सोच रहे हैं, संगतीमध्ये येत आहे असा ते लेकिन विचार करताय। जैसा मूर्ति मंद है वो भी मंद होकर सो रहा है। आणि ज्याप्रमाणे मूर्ती पण एकदम मक्खा सारखी बसलेली राहते त्याप्रमाणे ते सुद्धा मक्खा सारखे बसून राहतात। तो लोग क्या करते हैं, मंदिर में जाने से पहले घंटा बजाते हैं ना? आणि लोक काय करतात, मंदिरात जायच्या अगोदर घंटी वाजवतात। क्यों? का? अंदर मूर्ति सोया हुआ है, घंटी बजाएगा तो मूर्ति उठेगा। आणि आतमध्ये मूर्ती झोपलेली आहे, घंटी वाजवली तर मूर्ती उठेल। प्रियो, ये सब कौन कर रहा मालूम है? हे सगळं कोण करते माहिती? दुनिया का सबसे एजुकेटेड, क्वालिफाइड डॉक्टर्स हो या लॉयर्स हो या साइंटिस्ट हो, सब घंटा बजाकर ही अंदर जाते हैं। आणि मग जगाचे कितीही मोठे डॉक्टर्स, इंजिनियर, सायंटिस्ट असू द्या, ते सगळे घंटी वाजवूनच आतमध्ये जातात। उनका क्या विश्वास है? त्यांचा काय विश्वास आहे? वो मूर्ति जाग जाएगा। आणि ती मूर्ती जागी होईल। लेकिन बाइबल क्या कह रहा है? बायबल काय सांगतो? आंख है पर दिखता नहीं, आणि डोळे आहे पण दिसत नाही, कान है पर सुनता नहीं, कान आहे पण ऐकू येत नाही, मुंह है पर बोल नहीं ओठ सकता। आहे पण बोलू शकत नाही। आज मंडली में अधिकतर लोग ऐसा होते जा रहे हैं। आणि जास्त करून मंडळीमध्ये असे लोक वाढत आहे। आंख है डोळे आहे लेकिन आत्मिक बातें देखने नहीं हो पा रहा। आणि आत्मिक गोष्टी त्यांना दिसत नाही। कान है कान आहे लेकिन आत्मिक वचन सुनने के लिए तैयारी नहीं। आत्मिक वचन ऐकण्याकरता तयार नाही। मुंह है तोंड आहे लेकिन प्रभु के लिए 2 शब्द बोलने के लिए तैयार नहीं, प्रभू करता 2 शब्द बोलण्याकरता तयार नाही। क्योंकि शैतान ने मूर्तियों के समान हमें मंद बना दिया है। आणि सैतानाने आपल्याला मूर्तीप्रमाणे मंद बनवलंय। एक शॉर्टकट बताकर मैं खत्म करता हूँ। आणि एक शॉर्टकट सांगून मी या ठिकाणी थांबेल। पहला दूसरा कोरिंथी, दुसरे करंथीकराचं पत्र, पहला अध्याय वाक्य 20। पहिला अध्याय त्याचं 20 वचन। क्योंकि परमेश्वर की जितनी प्रतिज्ञा है हाँ। वे सब उसी में हाँ के साथ है। हाँ के साथ है। इसलिए उसके द्वारा आमीन भी हुई हाँ। कि हमारे द्वारा परमेश्वर की महिमा हो। मतलब क्या? वो वाक्य पढ़कर क्या समझा आप लोग को? परमेश्वर की सारी शॉर्टकट बता रहा हूँ मैं आपको, मतलब इजी है। परमेश्वर की शॉर्टकट सारी मतलब क्या? प्रतिज्ञा, हाँ। परमेश्वर के उपस्थिति में अगर एक विश्वासी आकर आमीन भी उसको बोलने नहीं हो रहा तो उसका अवस्था क्या है प्रियो?
आणि मग देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर एक विश्वासू आमेन जर नाही म्हणत आहे तर मग त्याची अवस्था काय आहे प्रियांनो? आमीन सबको बोलने के लिए है ना? आमेन प्रत्येकाने म्हणायचंय ना. नया जन्म पाया हुआ हर एक विश्वासी का होठों में आमीन हमेशा रहेगा. आणि नवा जन्म प्राप्त झालेला प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या ओठांमध्ये आमेन राहील. आमीन से क्या हो रहा है? आमेनने काय होत आहे? परमेश्वर की महिमा हो रहा है. देवाचा गौरव होत आहे. प्रियो, बस एक आमीन बोलने से क्या मजा आएगा प्रियो. आणि फक्त आमेन म्हटल्यानंतर किती मजा येईल. लेकिन शैतान हमारा मुंह खोलने नहीं देगा. आणि सैतान आपलं तोंड उघडू देत नाही. कि जहाँ पर परमेश्वर का महिमा होगा वहाँ पर शैतान का लज्जा हो रहा है. आणि मग ज्या ठिकाणी देवाचा गौरव होतो त्या ठिकाणी सैतानाचं जे आहे त्याला लज्जास्पद होतं. इसलिए वो लोग शैतान क्या करेगा? आणि म्हणून सैतान काय करेल? हे विश्वासी तू मंद है मंदी रहे. आणि हे विश्वासू तू मंद आहे मंदच तू राहा. आ रहा है मंद, जाएगा भी मंद. आणि तू मंद होऊन आला मंद होऊनच जा. विश्वासी कैसा आना चाहिए? विश्वासणाऱ्याने कसे येणं पाहिजे? तैयारी के साथ. हाँ, धन्यवाद के साथ, तैयारी के साथ आना है. आणि त्याने तयारीसह यायचंय. मैं आज प्रभु का आराधना में हूँ करके बोलकर उसका चेहरा एकदम खिला रहेगा. आणि मी आज प्रभूच्या आराधनेमध्ये आहे म्हणून त्याचा चेहरा जो आहे तो एकदम हसत खेळत राहील. प्रभु का दास का फेवरेट डायलॉग है ना? आणि प्रभूच्या दासाचा एकदम फेवरेट असा डायलॉग. चेहरा देखकर मालूम पड़ेगा कौन किस अवस्थे में. आणि चेहरा बघून समजतं कोण कशा अवस्थेत आहे. आज वो नहीं है इसलिए उनके बदले बोला. आज ते नाहीये म्हणून त्यांच्या बदल्यात मी बोललो. लेकिन प्रियो ये एक बहुत गंभीर बात है. आणि प्रेरणा खूप गंभीर गोष्ट हम आहे. अंतिम समय में है प्रियो. आपण शेवटल्या काळामध्ये अंतिम समय में शैतान नहीं चाहता कि हम लोग प्रभु का महिमा करते रहे. आणि शेवटल्या काळामध्ये प्रभूची इच्छा नाही की आपण त्याचा महिमा, प्रभु का महिमा करें. सॉरी. आणि सैतानाची इच्छा नाहीये की आपण प्रभूचा गौरव करावा. क्योंकि जैसा शैतान संसार के लोगों को मंद करके रखा है वो हमें भी मंद करने का कोशिश कर रहा है. आणि ज्याप्रमाणे जगाच्या लोकांना सैतानाने मंद केलं त्याप्रमाणे विश्वासणाऱ्याला सुद्धा मंद करण्याचा तो प्रयत्न करत आहे. लोग बहाना देते हैं. आणि लोक कारण ये सांगतात दुनिया का बड़ा साइंटिस्ट डॉक्टर लोग, वो लोग अगर ऐसा आराधना और दंडवत करते हैं मूर्तियों के सामने, वो लोग बुद्धिमान लोग हैं ना, वो लोग मूर्ख है क्या? आणि मग लोक अशा प्रकारचं उदाहरण देतात की डॉक्टर सायंटिस्ट असे ज्ञानवान लोक अशा प्रकारे देवाची आराधना करतात ते तर किती ज्ञानी आहे ना. लेकिन प्रभु ने विश्वासी को क्यों चुना है? आणि प्रभूने विश्वासणाऱ्याला का नाही हाँ, जल्दी वचन मिल रहा है. Praise the Lord. कनेक्शन मिल रहा है ना. प्रभु पहला कोरिंथी पहला अध्याय में क्या पढ़ते हैं 25 से कि ये जगत के बुद्धिमान लोगों को निर्लज्जा कर लज्जित करने के लिए हम जैसे मंदबुद्धि लोगों को चुना. आणि मग जगाचे जे ज्ञानवान आहे त्यांना लज्जित करण्याकरता आपल्या मूर्खांना प्रभूने निवडलं. प्रियो, ये हमारे लिए सौभाग्य है. प्रेरणो हे आपल्याकरता सौभाग्य आहे. अगर हमें विश्वास है कि प्रभु ने हमें चुना है तो उसका मुंह से आमीन निकलेगा. आणि आपल्याला जर विश्वास आहे की प्रभूने मला निवडलंय तर त्याच्या तोंडातून आमीन निघेल. उसका मुंह से स्तुति रूप अर्पण का धन्यवाद का बलिदान उसका होठों से निकलेगा. आणि स्तुती रूप अर्पण धन्यवादाचं बलिदान त्याच्या ओठातून निघेल. वो मंडली में आएगा तो शांत नहीं रहेगा. आणि मंडळीत तो आल्यावर शांत राहणार वो नाही. हमेशा एक तड़प रहेगा. आणि नेहमी एक तळमळ राहील. वो हमेशा पार्टिसिपेट करेगा. आणि नेहमी तो सहभाग घेईल. वो पहले से बोलेगा मैं प्रार्थना करूंगा. आणि तो पहिलेच म्हणेल मी प्रार्थना वो करेन. या बोलेगा कि मैं आज वचन मैं बोलूंगा. आणि तो म्हणेल आज वचन मी मुझे सांगेन. प्रभु ने गीत दिया वो गीत हम गाएंगे. आणि मला प्रभूने जे गीत दिलं ते गीत आपण गाऊया. वो हमेशा तैयारी और उत्सुकता के साथ रहेगा. आणि नेहमी तयारी आणि उत्सुकतेमध्ये राहील. प्रिय मंडली में सिर्फ ऐसा मैं सोच रहा बहन लोग इधर जो आगे बैठे हैं वही लोग गीत निकाल सकते हैं ऐसा नहीं सोचना प्रिय. आणि बहिणी ज्या पुढे बसलेल्या आहेत तेच गीत गातील असा विचार नका. हम लोग को सबको प्रभु ने 6 दिन क्यों दिया है? आणि प्रभूने आपल्याला 6 दिवस का दिले? 6 दिन हमें हफ्ते का पहला दिन का तैयारी के लिए दिया है. आणि हे 6 दिवस आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या तयारी करता क्योंकि दिले. हफ्ते का पहला दिन इतना बड़ा है कि 6 दिन कम पड़ेगा प्रियो. आणि आठवड्याचा पहिला दिवस एवढा मोठा आहे की आपल्याला 6 दिवस ते कमी पडतील. ये हफ्ते का पहला दिन एक बहुत बड़ा आराधना का दिन है. आणि आठवड्याचा पहिला दिवस खूप मोठ्या आराधनेचा तो दिवस 6 आहे. दिन हम क्या कर रहे हैं? आणि 6 दिवस आपण काय करत आहोत? वचन के द्वारा हम अपने आप में कलेक्ट कर रहे हैं हम लोग. आणि वचनाच्या द्वारे आपण स्वतःला करेक्ट करत आहोत. इकट्ठा कर रहे हैं. एकत्रित करत तो आहोत. ये इस इकट्ठा में कभी किसी को गीत मिलेगा, कभी किसी को वचन मिलेगा, कभी किसी को प्रार्थना मिलेगा. वो क्या करना है? मंडली में सबके साथ आकर बोलना है. आणि मग ज्या वेळेला आपण एकत्रित करतो त्या वेळेला कोणाला गीत भेटेल, कोणाला वचन भेटेल, कोणाला प्रार्थना भेटेल. आणि मग त्या वेळेला मंडळीमध्ये आल्यानंतर ते आपण त्याच्याद्वारे मंडळीमध्ये सहभाग घ्यायचा आहे. पहला कोरिन्थी 14 अध्याय में हम पढ़ते हैं. समय नहीं है इसलिए मैं नहीं ले रहा. आणि पहिले करंदीकराचं पत्र 14 अध्यायामध्ये आपण वाचतो. तुमको अगर आत्मिक वरदान मिला है तो वो मंडली का उद्देश्य के लिए है, मंडली का फायदा के लिए. तुम चुप नहीं
नहीं बैठ सकते। आणि जर तुम्हाला आत्मिक वरदान मिळालेले तर ते मंडळीच्या फायदा करताय, तुम्ही गप्प राहू नका. और वचन में लिखा है पहले कोरिन्थी 14 में कि हम सब लोग भविष्यवाणी कर सकते हैं। आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 14 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की आपण सगळे जण भविष्यवाणी करू मतलब एक एक शकतो. करके हम सब उठकर प्रभु के लिए 2 शब्द बोल सकते हैं। आणि आपण एक एक जण उठून प्रत्येक जण प्रभू करता 2 शब्द बोलू शकतो. लेकिन हम क्यों रुक रहे हैं? आपण का थांबलो? क्योंकि 6 दिन हमने गूंगा मूर्ति के सामने आराधना करके आया। आणि 6 दिवस आपण त्या मुक्या मूर्ती समोर आराधना करून आलो. हमारा दंडवत हमेशा उस मूर्तियों के सामने था, इसलिए आराधना के टाइम में भी चुप बैठना है। आणि आपलं नमन दंडवत प्रणाम जे आहे त्या मुक्या मूर्तीला होतं, म्हणून आराधनाला आल्यावर आपल्याला गप्प राहायचंय. नए नियम में शरीर का सिर्फ होठ प्रभु ने इस्तेमाल करने दिया है। अगर वो होठ भी अगर इस्तेमाल करने के लिए शैतान रोक रहा है तो मतलब समझ जाओ वो विश्वासी का हालत क्या हो आणि गया। नवीन करारामध्ये फक्त आपल्या ओठांचा उपयोग करण्याकरता प्रभूने आपल्याला परवानगी दिलेली आहे. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतरही आपण जर ओठांचा जर उपयोग करत नाहीये तर मग विचार करा सैतानाने किती विचित्ररित्या आपल्याला बांधून ठेवलेले आहे. लेकिन जैसा इब्रानी का दास कहता है, आणि इब्रिकराचा पत्रकार असं म्हणतो, हम लोग उन लोगों के समान नहीं है, आणि त्या लोकांप्रमाणे आपण हम नाही, लोग प्रभु के लोग हैं। आपण प्रभूचे लोक प्रभु ने हमको स्वतंत्र किया है, प्रभूने आपल्याला स्वतंत्र केले. प्रभु ने हमको आजादी दिया है, प्रभूने आपल्याला स्वातंत्र्य दिले. प्रभु ने हमको एक ऐसा आत्मा दिया है जो डर डर कर चुप बैठने वाला आत्मा नहीं, लेकिन स्वतंत्रता और आजादी का आत्मा दिया है। आणि प्रभूने आपल्याला भयाचा नाहीये तर आपल्याला स्वातंत्र्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा दिला. हमें ले पालक का आत्मा दिया है जिसकी वजह से हम ओटो से हे अब्बा हे पिता करके पुकार सके। आणि आपल्याला लेपालकपणाचा आत्मा दिला आहे की जो आपण हे अप्पा हे पिता म्हणून त्याला आवाज देऊ शकतो. इसलिए प्रियो हम लोग प्रभु की उपस्थिति में समर्पण करें। आणि म्हणूनच प्रियांनो आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण स्वतःला समर्पण आज का करा. वचन को प्रियो आप लोग सब लोग ध्यान देना प्रियो। आणि आजचं वचन प्रियांनो तुम्ही सगळे लोक आप लोग लिखे हैं तो उसका मतलब वो उसको स्टडी कर कर आत्मा हमारे अंदर कार्य करने के लिए समर्पण करो। आणि मग तुम्ही आता ते वचन लिहून घेतलेले आत्मा आपल्यामध्ये समर्पण कार्य करण्याकरता तुम्ही समर्पण करा. प्रभु हम सबको सहायता करे। प्रभु आपल्या सगळ्यांना सहाय्य करो. Praise the Lord. Praise the Lord.